प्रत्यक्ष साक्षीदार आहोत याची ग्वाही द्यायची आहे। एका अतिशय वेगळ्या प्रकारच्या आणि ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये जमलेल्या तमाम तरुणाईचं या ठिकाणी स्वागत, ज्यांना ऐकण्यासाठी आपण इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या मोठ्या गर्दीने, इतक्या मोठ्या संख्येने सहभागी झालो आहोत। त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलनाने उद्घाटन होत आहे। जोरदार टाळ्यांचा गजर करूया आपण। अनेक कार्यक्रम आपण बघत असतो, अनेक कार्यक्रम मनोरंजन करमणुकीचे होत असतात। मात्र प्रत्येकच कार्यक्रमातून आपल्याला काही बोध मिळेल किंवा काही दिशा मिळेल असं होत नसतं। मात्र हा एक आगळावेगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। यानंतर कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं हे जाहीर करूया। धन्यवाद। मगापेक्षा आता निश्चितच तुमच्या टाळ्यांचा आवाज खूप वाढलेला आहे अनेक पटींनी। धन्यवाद। यानंतर आपण स्वागत समारंभाकरिता मी माननीय तुकाराम मुंढे सर यांना स्टेजवर निमंत्रित करतो की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांचं आयोजकांच्या वतीने कार्यक्रमाचे मुख्य आयोजक युवा उद्योजक श्री रोहन भामकर यांनी मंचावर या वर्धा नगरीमध्ये संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करावं। जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावर सरांचं स्वागत करूया। कार्यक्रमाचे मुख्य आयोजक युवा उद्योजक फॅब सिग्नेचरचे संस्थापक रोहन भामकर यांच्या वतीने कार्यक्रमाचा मुख्य अतिथी तुकाराम मुंढे सर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। आपल्या वर्धेची ओळख असलेला चरखा देऊन आपण त्यांचं स्वागत करतो आहे। तसेच वर्धेतील एक सुप्रसिद्ध छायाचित्रकार श्री राहुल तेलरंधे यांनी टिपलेली एक सुंदर छायाचित्र, याचा देखील आपण त्यांना या ठिकाणी भेट देत आहोत। धन्यवाद। एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण। स्वागत समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे आणि यानंतर आता या कार्यक्रमाची प्रस्तावना, या कार्यक्रमाची भूमिका काय होती आयोजनामागची, ही थोडक्यात मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आहे। खरं तर काही वर्षाआधीच सर नागपूर महानगरपालिकेमध्ये आयुक्त या पदावर होते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि त्यावेळी एक अघोषित आपत्ती काळ होता, कोरोनाचा काळ होता, पहिली फर्स्ट वेव्ह होती। आणि त्यावेळी सरांनी ज्या पद्धतशीरपणे, ज्या सक्तीने आणि ज्या सुंदर नियोजनबद्ध पद्धतीने नागपूरसारख्या 30 लाख लोकवस्तीच्या शहराला हाताळलं, मध्य भारतातलं एक महत्त्वाचं शहर असलेलं नागपूर,
या शहराला जेव्हा सरांनी हाताळलं तर त्याचा निश्चितच कुठेतरी परिणाम वर्धेवर देखील झाला. कारण नागपूरवर आपण बऱ्यापैकी वर्धा शहरवासी, वर्धा जिल्हावासी डिपेंड असतो. नागपूरचा प्रभाव वर्धा शहरावर पडत असतो आणि निश्चितच नागपूरमध्ये जे काही घडलं त्यामुळे नागपूरमधल्या चांगल्या गोष्टींचा प्रभाव वर्धेवर झाला आणि वर्धा देखील पहिल्या वेवमध्ये बऱ्यापैकी सेफ राहिलं. आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे पाहिलेलं आहे. नेमकं त्याचवेळी वर्धेतील फॅब सिग्नेचरच्या वतीने, फॅब सिग्नेचर ही कंपनी युवा उद्योजक रोहन भामकर आणि अभिजित भामकर यांनी स्थापन केली आणि त्या कंपनीने त्यावेळी मास्क असतील, PPE किट्स असतील, ॲप्रन्स असतील, इतर अनेक गोष्टी ज्या कोरोना काळात महत्त्वाच्या होत्या त्याचं निर्माण सुरू केलं, त्याचं उत्पत्ती सुरू केली आणि त्याचं उत्पादन केवळ प्रशासनातल्याच लोकांना नाही तर इतरही सार्वजनिक सेवेतल्या लोकांना, डॉक्टर्सला, वैद्यकीय सेवेतल्या लोकांना, सगळ्यांना त्यांनी तो पुरवठा करण्याचं काम केलं. पोलीस विभागाला मोठ्या प्रमाणात त्यांनी मास्क आणि सॅनिटायझर किंवा इतर अनेक गोष्टींचं समाजसेवा म्हणून त्यांनी त्यावेळी सप्लाय केला, त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं. त्याचवेळी कुठेतरी श्री रोहन भामकर यांच्या मनात हा विचार आला की आपण सरांचं कार्य जे नागपूरमध्ये पाहिलेलं आहे सरांना आपण वर्धेला एकदा इन्व्हाइट करायचं आणि नुसतं इन्व्हाइट नाही करायचं तर त्यांचा असा मोठा भव्य संवाद कार्यक्रम वर्धेतील तरुणांसाठी आयोजित करावा. मात्र गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये कोरोनाचा काळ असल्याने कार्यक्रम होऊ शकले नाही, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि आज तो प्रसंग आलेला आहे की आज इतक्या मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतो आहे. सरांचं व्यक्तिमत्व इतकं सुंदर आहे की अनेक जण भारावून जातात आणि आपल्या कार्यक्रमाचे जे उद्योजक आहेत, युवा उद्योजक, मुख्य आयोजक श्री रोहन भामकर यांना देखील तो त्यांचा इथं कार्यक्रम घेण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन दिलं. आणि ज्यावेळी सरांशी संवाद झाला की सर हा कार्यक्रम असा घ्यायचा आहे, तेव्हा सरांनी लगेच म्हटलं की हो मी येतो, फक्त तारीख नंतर कळेल. कारण सर निश्चितच आपल्याला माहीत आहे की सरांच्या मागे इतके काम असतात. सर सध्या महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव या महत्त्वाच्या पदावर आहेत आणि इतका त्यांचा व्यस्त कार्यकाळ असून देखील या कार्यक्रमासाठी त्यांनी तारीख दिली आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इतका सुंदर एक कार्यक्रम होतो आहे. या उद्देशाने, या उदात्त हेतूने फॅब सिग्नेचर्सचे संस्थापक श्री रोहन भामकर यांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे. अनेक लोकांचंही यामध्ये सहकार्य आहे, सहाय्य आहे आणि हीच नेमकी या कार्यक्रमामागची भूमिका होती, या आयोजनामागची भूमिका होती. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे जे मुख्य अतिथी आहेत माननीय तुकाराम मुंढे सर यांचा इंट्रोडक्शन म्हणून, यांची ओळख म्हणून, तशी यांच्या ओळखीची कोणाला गरज नाही आहे मला वाटतं, मात्र तरीसुद्धा आपण थोडक्यात त्यांच्या ओळखीचा एक व्हिडिओ आहे. सुहासजी व्हिडिओ प्ले करा. श्री तुकाराम मुंढे 2005 बॅचचे IAS अधिकारी, संपूर्ण भारतातून 20वा क्रमांक, 17 वर्षांचा IAS अधिकारी म्हणून लोकसेवेचा अनुभव. युअर स्टोरीज या देशातील एका मोठ्या आणि महत्त्वाच्या ऑनलाईन पोर्टलच्या स्पेशल एडिशन मध्ये स्थान, ज्याचं शीर्षक होतं टॉप 10 ऑफ द मोस्ट इन्स्पायरिंग इंडिव्हिज्युअल्स इन द सिव्हिल सर्व्हिसेस विच मेड इंडिया प्राऊड. 17 वर्षात 15 विविध संस्थांचे प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्यरत असताना सार्वजनिक धोरण ठरवणे आणि त्याची अंमलबजावणी करताना सर्वोत्तम पद्धतींचा वापर, नाविन्यपूर्ण उपायांद्वारे शहरी व ग्रामीण भारतातील आधुनिक समस्यांचे निराकरण. यामुळेच पीपल्स कमिशनर आणि वॉटरमॅन ऑफ महाराष्ट्र असे त्यांना आदराने म्हटले जाते. लोक सहभागातून रस्ते निर्माण, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन, नागरी प्रशासनचे मॉडेल याची संकल्पना आणि अंमलबजावणी सुद्धा. सोलापूर जिल्ह्यामध्ये जलसंवर्धन आणि व्यवस्थापन मॉडेलची संकल्पना व अंमलबजावणी करून 624 गावांना टँकर मुक्त केले. नवी मुंबई आणि नाशिक शहरांमध्ये वॉक विथ द कमिशनर या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकल्पांचा गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवणे आणि प्रकल्प अंमलबजावणी अशा गोष्टी जनसहभागितेतून घडवून आणल्या. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय पुरस्कार, IBN लोकमतचा प्रशासकीय श्रेणीमध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते वॉटरमॅन ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित. बेस्ट कलेक्टर फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र UMI 2017 मध्ये एक्सलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्ट साठी
बेस्ट IMTS प्रोजेक्टचा राष्ट्रीय पुरस्कार, इंडियन एक्सप्रेस समूहाच्या वतीने पहिल्यांदाच एक्सलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड इन टेक्नॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशन, तसेच दोनदा स्कोच या राष्ट्रीय स्तराच्या पुरस्काराने सन्मानित DL शहा क्वालिटी अवॉर्ड फॉर केस स्टडी एज्युकेशन अँड सर्व्हिसेस सेंटर फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी. संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात स्वागत करूया महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव श्री तुकाराम मुंढे यांचे. नाही ठीक आहे. शेवटला पार्ट रिपीट करावा सुहास. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी माननीय तुकाराम मुंढे सर यांचं या मंचावर हार्दिक स्वागत करूया. नमस्कार. प्रथमतः मला थोडा वेळ लागला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आज प्रथमच मी महात्मा गांधीच्या स्पर्शाने ज्या शहरामध्ये जे शहर इथं नावारूपास आलं त्या वर्धा शहरात आणि विशेष करून आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्याबरोबर इंटरॅक्शन करायला भेटतं त्यासाठी प्रथमतः ऑर्गनायझर्सचे आणि आपल्या वर्ध्यातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो. माझं इंट्रोडक्शन देताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या. आपल्याकडे नेहमीच अतिथी देवो भव अशा प्रकारे मन आहे त्याप्रमाणे आपण वागत असतो आणि आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार चांगला करायचा आणि त्याच्याबद्दल फक्त चांगलंच बोलायचं ही आपली संस्कृती आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी ऑर्गनायझेशननी माझ्याबद्दल जे चांगले शब्द बोललो त्याच्याबद्दल प्रथमतः त्यांचे आभार मानतो. मला कल्पना आहे की मी खरोखरच एवढ्या मोठ्या लेवलचा व्यक्ती नाही आहे. मी एक सर्वसामान्य आपल्यापैकीच एक व्यक्ती असून ज्या पदावरती काम करण्याची संधी भेटते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करतो एवढंच आहे. आपणही तसंच आहात आणि इथून पुढेही असे प्रयत्न आपल्यामार्फत प्रत्येकामार्फत चालू राहतात याची मला कल्पना आहे. मला रोहनबद्दल एवढी कल्पना नव्हती की एवढा मोठा कार्यक्रम तो एवढ्या सिस्टमॅटिक पद्धतीनं घेतला जाऊ शकतो. माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीसाठी ऐकण्यासाठी एवढे प्रयत्न केले जाऊ शकतात आणि हजारोच्या संख्येने आपण इथं हजर झालात याची मला खरोखरच यत्किंचितही कल्पना नव्हती. म्हणून प्रथमतः वर्धा नगरीतील सर्व युवक युवती पालक शिक्षक इथं हजर असलेले सर्व सज्जन नागरिक यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि मला आपल्याबरोबर संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी राहील. मला वाटतं बाहेर आणखी बरेच व्यक्ती आहेत आणि समोर मला काही दोन्ही चेअर्सच्या मध्ये जागा दिसते आहे. त्यांनी सर्वांनी पुढे जर आलं तर ते जागा आपण बसू शकता किंवा उभा राहू शकता जेणेकरून कुणाला काही त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून आपण या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकता आणि मलाही त्या दृष्टीनं इंटरॅक्शन करणं सोपं जाईल. मला सांगितलं की इन्स्पिरेशनल टॉक द्यायचा. मला प्रथमतः असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही स्वतःच्या अनुभवावरती जो काही कार्यकाळ अधिकारी म्हणून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घातलेला आहे त्याच्यावरती बोलावं. मुळामध्ये आपण स्वतः केलेल्या कामाचं स्वतःच बोलणं आणि त्याचा प्रचार करणं हे मला थोडं अवघड जातं, मला ते नकोसं वाटतं आणि म्हणून मी आयोजकांना ही विनंती केली की असं काहीतरी सांगा की जेणेकरून गेल्या 2-3 वर्षामध्ये विशेष करून कोरोनाच्या काळात
जी मरगळ आपल्यामध्ये आलेली आहे, जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्याच्यामुळं आपण बांधून ठेवलं गेलेलो आहोत, जखडून ठेवलं गेलेलो आहोत, त्याच्यातून काही जणांमध्ये नैराश्य निर्माण झालेलं आहे आणि नैराश्यातून बाहेर निघणं हे गरज आहे. आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक घटना घडत असतात, इंडिव्हिज्युअल लेवलला घडत असतात, सामाजिक लेवलला घडत असतात. त्याच्यातून आपण लर्निंग करायचं असतं, शिकायचं असतं आणि शिकल्यानंतर पुढं जायचं असतं, तरच आपण त्याला प्रोग्रेस किंवा विकास असं म्हणत असतो. 2020 पासून गेले 2 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी बंद झाल्या आणि विशेष करून तरुण वर्गामध्ये जे शाळेतले विद्यार्थी आहेत, कॉलेजमधले विद्यार्थी आहेत, यांचं अत्यंत मोठं न भरून निघणारं असं नुकसान झालं. त्या पार्श्वभूमीवर आपण हा एक मोठा कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी जे नैराश्य झालेलं असेल आणि पुढं कसं जायचं याबद्दल काही जर संवाद साधता आला तर त्या दृष्टिकोनातून कार्यक्रम ऑर्गनाईज करावं असं मी सूचित केल्यानंतर यस काहीतरी इन्स्पिरेशनल बोला आणि म्हणून ते यस यू कॅन आणि खरोखरच आपण सर्वजण प्रत्येकामध्ये ते पोटेन्शियल आहे, ते आपण करू शकतो या विषयावर बोललं तर निश्चितच आपल्यामधली जी एनर्जी आहे ती परत ते एनर्जीचा वापर योग्य चॅनलाइज करून पुढं कसं जाता येईल या दृष्टिकोनातून पुढील काही मिनटं आपल्याबरोबर डेफिनेटली संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. मी खूप मोठा वक्ता नाही आहे, मी खूप मोठा व्यक्ती पण नाही आहे, परंतु मोठा होण्याचा विचाराने आणि कर्तृत्वानं बनण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो, तो माझासुद्धा आहे, तो आपला सर्वांचा सुद्धा आहे. जगामध्ये अशी एकही गोष्ट नसते की ते आपल्याला शक्य नाही. बऱ्याच वेळेस असं बोललं जातं की हे बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. येस, कारण बोलण्यासाठी खूप विचार करूनच बोललं जातं असं नाही, मनात आलं म्हणून बोलू शकतो, परंतु त्याप्रमाणे कर्तव्य केलंच जातं की नाही याची शाश्वती नसते. आणि म्हणून जे विचार येतात त्या विचारावरती जो चालतो तोच पुढं मोठा होतो, प्रोग्रेस करतो, विकसित होतो. आणि म्हणून आपल्या संतांनी त्यासाठी म्हटलेलं आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले जे म्हटलेलं आहे ते पावलं वंदावी याचा अर्थ लिटररी नाही आहे की पावलं वंदावली पाहिजे किंवा त्याचं दर्शन घेतलं पाहिजे, तर त्या पावलावरती पाऊल चालून त्यांच्या विचारावरती आणि कृतीवरती आपण कसं चालू शकतो, त्याचं अनुकरण चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो हा त्याचा मतितार्थ आहे. त्या दृष्टिकोनातून आपण स्वतः, आपलं कुटुंब, आपला समाज, आपला देश या दृष्टीने जर विचार केला तर निश्चितच आपण आपला विकास घडवू शकतो आणि खूप कमी वेळेत खूप जास्त प्रमाणात करू शकतो. याचा अनुभव मी अनेक व्यक्तींमध्ये बघितलेला आहे, आपल्यामधलेही आपणही बघितलेला असेल. आपल्याला इतिहासात जर आपण थोडे धडे घेतले, त्याच्याकडे विचार केला तर मनुष्य प्राणी, कारण आपण एक प्राणी आहोत आणि समाजशील प्राणी आहोत, राज्य किंवा देश किंवा समाज अस्तित्वात येण्याच्या अगोदर इथं जंगलराज होतं हे आपण मान्य करतो, कारण त्यावेळेस समाज नव्हता. तर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जंगलामध्ये जसं असतं की जो सर्वात मोठा असतो, सिंह असतो, सगळ्यांना मारतो, तो जिवंत राहतो, तो पुढे जातो. डार्विनची थिअरी सर्वांनाच माहिती आहे. मग सर्वायवल ऑफ द फिटेस्ट होत असतानाच राज्य अस्तित्वात का आलं, तर मुळामध्ये त्या काळात वॉर ऑफ ईच अगेन्स्ट ऑल, प्रत्येकाचं प्रत्येकाबरोबर वॉर होतं आणि जो सर्वाईव्ह होत झाला, जो पॉवरफुल झाला फिजिकली, तो सर्वाईव्ह होत गेला. आणि त्याच्यातून विकास होत नसताना काही विचारवंतांच्या, काही थिंकर्सच्या असं लक्षात आलं की आपण जंगल राजमधून जर समाज व्यवस्थितपणे करायचा असेल तर आपल्याला काही रूल्स अँड रेग्युलेशन्स लागतील. आणि म्हणून एक कॉन्ट्रॅक्ट झाला, त्याला आपण सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी असं म्हणतो. आणि त्याच्या माध्यमातून एक राज्य अस्तित्वात आलं. ज्यावेळेस राज्य म्हणतो त्यावेळेस फक्त मी देश किंवा स्टेट बाउंड्रीजनी रूल्स अँड रेग्युलेशन चाललेल्या ह्या गोष्टीबद्दल बोलतो. आणि मग त्याच्यातून पुढे विकास होत होत, ज्याला आपण नेशन स्टेट म्हणतो, त्याप्रमाणे आपली राज्य आली. मुळामध्ये समाज अस्तित्वात आल्यानंतर समाज कसा चालवावा यासाठी विचारमंथन झालं आणि विचार येऊन काही रेग्युलेशन्स आले, ज्याला आपण आता नंतर कायद्याचं स्वरूप दिलं. आणि कायद्याच्या स्वरूपात आपलं राज्य, आपला देश, आपलं शहर, आपलं गाव वेगवेगळ्या माध्यमातून चालत असताना त्याच्या माध्यमातून आपण समाज कसा पुढे जाईल, फक्त इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट प्रोटेक्ट न होता सामाजिक इंटरेस्ट
समाजाचं भलं कसं होईल, या देशाचं पुढं पावलं कसे उचलले जातील, या दृष्टीने विचार करत असतो. आणि याचाच एक भाग म्हणून जंगल राज म्हणून पुढे येत असताना, मानवाचा विकास होत असताना इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन्स आली, औद्योगिक क्रांती. आणि त्या औद्योगिक क्रांतीमुळं, औद्योगिक क्रांतीचा अगोदरचा समाज आणि औद्योगिक क्रांतीचा नंतरचा समाज, याच्यामध्ये आपल्याला प्रचंड डिफरन्स दिसेल. एक विकसनशील इंजिन्स, मशीन्स याच्या माध्यमातून लवकरात लवकर जास्तीत जास्त कामं कशी करता येतील, माणसाचा त्रास कसा कमी होईल, कमी वेळ जास्त प्रोडक्शन कसं होईल, अशा प्रकारचा इंडस्ट्रीयल समाज तयार झाला. त्यावेळेस हे कुणाला माहीत नव्हतं की 21व्या शतकामध्ये इंडस्ट्रीयल चौथी रेव्होल्युशन येईल, ज्याच्या सध्या आपण पायिक आहोत किंवा ज्याच्यामध्ये आपण वावरत आहोत. आपण खूप लकी आहोत की औद्योगिक चौथी क्रांती ज्याला म्हणतो, ज्याला IT रेव्होल्युशन जे म्हणतो, इन्फॉर्मेशन एज ज्याला म्हणतो, त्या रेव्होल्युशनचा भाग आपण आहोत, त्याच्यामध्ये आपण राहत आहोत. प्रश्न फक्त एवढाच आहे की त्याचा फायदा करून घ्यायचा का गैरफायदा करायचा, आणि फायदा करून घ्यायचा तर किती प्रमाणात करून घ्यायचा, तो फक्त स्वतःसाठी करायचा का समाजाच्या भवितव्यासाठी करायचा, हा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. असाच विचार करत असताना सर्वसाधारणपणे 1900, 1901, 1902, 1903 या काळामध्ये आताच्यासारखं कम्युनिकेशन चॅनल नव्हते. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाली होती, परंतु अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा होता. म्हणून टेक्नॉलॉजिकलच्यामध्ये अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याबद्दल विचारमंथन होत होतं. आपल्याला आता बघितलं तर आपण खूप मोठ्या प्रमाणात विमानाची एज हा म्हणजे कॉमन झालेला आहे. अगदी 20 वर्षापूर्वी जर बघितलं तर विमानाने जायचं म्हणजे फक्त लक्झरियस, इंडस्ट्रीयल, श्रीमंत लोकांसाठी असं वाटायचं. आज प्रत्येकाला विमान हे अविभाज्य भाग झाल्यासारखं वाटतं, कारण इथून कुठं तर जायचं तर काही तासामध्ये, काही मिनिटामध्ये मी गेलं पाहिजे, माझा वेळ वाचला पाहिजे, आणि उरलेला वेळ मी सदुपयोग करून त्याच्यातून भरभराट कसं होईल, विकास कसा होईल, चांगल्या गोष्टी कशा करता येईल याचा विचार करतो. म्हणून हे कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्टेशन रेव्होल्युशन आत्ता झालेली आपल्याला दिसते, किंवा मोबाईलच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून. विशेष करून कोरोनाच्या काळामध्ये आपण जर बघितलं, ज्यावेळेस फिजिकल कॉन्टॅक्ट आपल्याला प्रिव्हेंट केला गेला, ते सर्व काम आपण इंटरनेटच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून, विशेष करून झूम हा शब्द घरोघरी आला का, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते कामं चालू लागली. आज आपल्याला जेवायचं म्हटलं तर आपण स्विगी बघतो, स्विगी करू का, म्हणजे काय तर ही टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या कम्फर्टसाठी कसा वापर करायचा हे शिकलो. तीच परिस्थिती 1900 म्हणजे 20व्या शतकाच्या बिलकुल सुरुवातीला आणि 19व्या शतकाच्या उत्तरार्ध या काळात जर बघितलं तर विमानं अस्तित्वात नव्हती. आणि म्हणून अमेरिकेसारख्या देशामध्ये हा एक विचार आला की आपण विमान तयार करायचं आणि ट्रान्सपोर्टेशन कम्युनिकेशन जे चॅनल आहेत ते एकदम वेगळ्या पद्धतीचे आणायचे. म्हणून त्यावेळेच्या वॉर डिपार्टमेंटने अमेरिकेच्या सॅम्युअल नावाच्या एका व्यक्ती, जो मॅथमॅटिशियन होता, फिजिशियन होता, हार्वर्ड शिक्षित होता, ग्रॅज्युएट होता, त्याला पूर्ण वॉर डिपार्टमेंटमार्फत $50,000 त्या काळात 1900च्या आसपासच्या काळात दिले. पाहिजे ते मॅन पॉवर दिले. जगामधले जेवढे चांगले रिसोर्सेस, टेक्नॉलॉजी, हुशार माणसं, रिसोर्सेस, शासनाचं पाठबळ हे दिलं आणि सांगितलं की जगातलं पहिलं विमान तुम्हाला उडवायचं, तुम्ही चालवायचं, तुम्ही त्याचे पायलट असाल, त्या दृष्टीने प्रयत्न करा. आणि एकदम डेडिकेटेडनी त्यांनी ते प्रयत्न चालू केले. राज्याच्या, देशाच्या, जगातला पहिला व्यक्ती ज्याला विमान चालवायचा ध्यास लागला आणि त्या दृष्टीने तो प्रयत्न करू लागला. राज्याचं, देशाचं पूर्णपणे समर्थन त्यांना, टेक्नॉलॉजिस्ट आणि हुशार मॅथमॅटिशियन, फिजिसिस्ट, खूप मोठ्या कंपन्या, खूप मोठ्या प्रमाणात मंडळी, त्याचे मित्र वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये, पॉवरफुल माणूस, आणि त्यांनी जोरदार प्रयत्न चालू केले. 1903 डिसेंबर 17, 1903 काय झालं, जगातलं पहिलं विमान अमेरिकेमध्ये उड्डाण घेतलं. पण सॅम्युअलने नाही, तर राईट ब्रदर्सनी केलं. हे राईट ब्रदर्स कोण होते? त्यांना देशाचं पाठबळ नव्हतं, राज्याचं पाठबळ नव्हतं, पैसा नव्हता. जिथं सॅम्युअल काम करत होते त्याच्या एक 100-200 किलोमीटर छोट्याशा शहरामध्ये सायकलचं दुकान होतं, राईट ब्रदर्स. त्यांना कोणताही पाठबळ नसताना आजूबाजूच्या व्यक्तींना इन्स्पायर करून
खूप मोठ्या प्रमाणात इन्स्पायर करून आपण विमान हवेत उडवायचं, आपण त्याचं पायलट व्हायचे या दृष्टिकोनातून लोकांकडून पैसे गोळा केले, आजूबाजूच्या लोकांना प्रेरित केलं, सायकलच्या दुकानात जी काही टेक्नॉलॉजी असेल, मेकॅनिकलची जी काही टेक्नॉलॉजी, त्याचा अभ्यास करून पुढं नेलं आणि कुणाचाही पाठिंबा नसताना एक्सेप्ट त्याचे जे सहकारी होते आणि स्वतःचं जे काही नॉलेज, त्यांनी काही ग्रॅज्युएट, दे आर नॉट ग्रॅज्युएट्स ऑल्सो, त्याचे सहकारीही ग्रॅज्युएट नव्हते, बऱ्याच जणांचं शिक्षण काहीही झालेलं नव्हतं, अशांनी डिसेंबर 17, 1903 जगातलं पहिलं विमान उडवलं. आता मी हा प्रसंग आपल्याला का सांगतो? कदाचित आपण म्हणत असाल की ही सांगून आमच्या जीवनामध्ये काय फरक पडणार आहे. तुमच्या जीवनात नाही, प्रत्येकाच्या जीवनात या घटनेचा जर खरोखर विचार केला तर फरक पडू शकतो. सक्सेस होण्यासाठी, एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी फक्त रिसोर्सेस, फक्त मॅन पॉवर, फक्त शिक्षण, फक्त सुविधा आवश्यकच आहेत असं नाही, त्याशिवायही सक्सेस होता येतं. हे ज्वलंत उदाहरण राईट ब्रदर्सच्या माध्यमातून आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जगामधल्या अशा अनेक उदाहरणं देता येतील की सगळ्या सोयी सुविधा असताना माणसं सक्सेस होत नाहीत आणि काही सोयी सुविधा नसताना अत्यंत अगदी चंद्रापर्यंत लोक जातात. याचं गमक काय? हे जर आपण समजून घेतलं तर निश्चित आपल्यामध्ये, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये, आपल्या समाजामध्ये फरक पडू शकतो, फरक पाडला जाऊ शकतो. तो आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे, त्या दृष्टीने विचार करण्याची शक्ती आपल्यामध्ये पाहिजे आणि फक्त विचार करण्याची शक्ती असून चालत नाही, तर त्या विचारावरती चालण्याची तयारी आपली पाहिजे, तर आणि तरच आपण तो बदल करू शकतो, अन्यथा तो बदल घडू शकत नाही. आणि म्हणून सॅम्युएलकडे ज्या गोष्टी होत्या, सॅम्युएल लँगली ज्याला म्हणतो आणि राईट ब्रदर्स, या दोघांमधला एकच फरक होता, फक्त एकच. सॅम्युएल लँगली यांना पूर्ण सोयी सुविधा, उच्च शिक्षित, रिसोर्सेस, USA चा पूर्ण सपोर्ट, राईट फ्रॉम प्रेसिडेंट, सगळ्या गोष्टींचा सपोर्ट होता. पण मात्र त्याची टीम आणि ते ही पूर्णपणे आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा आहे म्हणून कामं करत होते. आणि राईट ब्रदर्स मात्र त्यांचा एक वेगळा उद्देश होता, त्या उद्देशाने ते प्रेरित झाले होते की जगाचा ट्रान्सपोर्ट सिस्टम आणि ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन सिस्टम ही बदलून समाजाचा चेहरा बदलायचा, या गोष्टीने प्रेरित होऊन काम करत होते. आणि म्हणून पर्पजफुली आपल्या जीवनामध्ये एखादा जर उद्देश असेल, रिझन असेल, पर्पज असेल, त्या दृष्टीनं झपाटून काम केलं तर आपण कोणतीही अडचण समोर येत नाही, त्या अडचणीचं रूपांतर संधीत करतो. आणि जिथं फक्त आणि फक्त काहीतरी कारण देऊन आपण काम करतो की ह्या कारणासाठी मी काम करतो, त्यावेळेस निश्चित यश भेटेल अशी गॅरंटी नसते. आणि म्हणून आपल्याला समाजामध्ये बदल घडवायचा जर असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. इमॅजिन करा, ज्या भूमीवरती आपण आज इथं बसलेलो आहोत, ज्या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चरण स्पर्श झाले, ज्या ठिकाणून त्यांनी मुवमेंट पण चालू केल्या, त्यांच्या अगोदर इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती खूप कॉन्ट्रीब्युशन करणारे नेते, नॅशनलिस्ट यांनी काम केलं होतं. परंतु मॅस मुवमेंट किंवा लोकांची चळवळ ही सर्वात मोठी जर कुणी केली असेल ती महात्मा गांधी यांनी केली. आणि महात्मा गांधी हे का करू शकले? कारण सर्व नागरिक किंवा सर्व देशवासीय हे महात्मा गांधीसाठी काम करत नव्हते, तर ते स्वतःसाठी आणि स्वतःच्या देशासाठी काम करत होते, म्हणून ती चळवळीत रूपांतर केलं. आणि म्हणून आपल्याला स्वतः जर बदल घडवायचा असेल तर आपल्या विचाराला सुद्धा एका चळवळीचं स्वरूप द्यावं लागेल, त्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल, तर आणि तरच आपण बदल घडवू शकतो, अन्यथा बदल घडवू शकत नाही. नाही तर आपण जन्माला येतो, शिक्षण घेतो, नोकरी घेतो, उद्योजक होतो, कुटुंब असतं, मुलांना शिकवतो, आईवडिलांचं चांगलं संगोपन जे शक्य म्हातारपणात ते करतो आणि मरतो. फरक काय? आपल्या देशामध्ये 136 कोटीच्या आसपास आज लोकसंख्या आहे. 136 कोटी जन्माला आले, 136 कोटी मृत्यू पावले. फरक काय पडला?
एन्जॉय करण्यासाठी आपल्याला जन्म आलाय का? आपण अनेक प्राण्यापैकी एक प्राणी आहोत, मनुष्य प्राणी आहोत, ज्याला एक वेगळं स्वरूप आहे. फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा, मी माणूस म्हणून जन्माला का आलो? वाय आय हॅव बॉर्न ॲज अ ह्युमन बिईंग. कदाचित माझ्या जागी दुसरा कुणी असता, मला माहीत नाही मी जन्माला का आलो. ज्यावेळी जन्माला घातलं त्यावेळेस मला माहीत नव्हतं मी कोण असेल, मी काय होईल. मी जन्माला आलो. तर जन्माला, माणसाच्या ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळेस आपला काहीतरी उद्देश असेल हे गृहीत धरून जर आपण बघितलं तर तो उद्देश काय आहे याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. स्वतःपुरता केला पाहिजे, आपल्या कुटुंबापुरता केला पाहिजे, समाजाचा केला पाहिजे आणि पर्यायानं देशाचा केला पाहिजे. मी जर मनुष्य म्हणून जन्माला आलो असेल, ज्यावेळेस मी जन्माला येतो आणि ज्यावेळेस मृत्यू पावतो, यामधला अंतर म्हणजे आपलं जीवन आहे. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस जन्मतो, मूल जन्माला येतं त्यावेळेस ते रडत असतं. मूल ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस रडत असताना जर रडत नसेल तर सर्वांना काळजी वाटते की रडत का नाही आहे. आणि ज्यावेळेस मनुष्य मृत्यू पावतो त्यावेळेस सर्वजण रडत असतात, मृत्यू पावणारा व्यक्ती मात्र हसत असतो. लक्षात घ्या, कॉन्ट्रडिक्शन किंवा संयोग किंवा काय आपल्याला इंडिकेट करायचं आहे. ज्यावेळेस जन्माला येतो माणूस त्यावेळेस तो स्वतः रडत असतो, बाकी सर्व हसत असतात. ज्यावेळेस मृत्यू पावत असतो, जो मृत्यू पावणारा व्यक्ती हा हसत असतो, बाकी सर्व रडत असतात. आता याच्यामधलं जे अंतर आहे ते म्हणजे जीवन आणि जीवन प्रवास. आता हे जीवन सार्थ करायचंय, व्यर्थ करायचंय, अर्थहीन करायचंय का आणखी काय करायचंय, हे पूर्णपणे प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या थॉट आणि ॲक्शनवरती अवलंबून असतं. विचार आणि आचरण ह्या दोनच गोष्टीवरती अवलंबून असतं. आणि म्हणून हे जर आपण ओळखू शकलो नाही तर डेफिनेटली आपण व्यर्थ घालू शकतो. आपण येऊ, जगू आणि मरू. आता आपल्याला माहिती आहे की आज कार्यक्रमाचा ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेस वेळ 5:30चा ठेवायचा का 7चा ठेवायचा, कारण ऊन खूप असेल. मी म्हटलं ज्यावेळेस आता ऑलरेडी हीट वेव्ह आलेली आहे इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे, त्याच्यात विदर्भात आणखी जास्त आहे, 45 पण 48 डिग्रीपर्यंत. नागरिक कशी येतील? का? क्लायमेट चेंज वन ऑफ द रिझन्स. फक्त तेवढे एकच म्हणत नाही मी. हा क्लायमेट चेंज कुणी आणला? तुम्ही आणि मी. तुम्ही म्हणा मी नाही केलं, दुसरं कोणतरी केलं. म्हणजेच मनुष्य प्राणी, म्हणजे आपले पूर्वज असतील, आपले सहकारी असतील, आपले पुढचे असतील. मग हे जर केलं असेल तर हा क्लायमेट चेंज वर्स्टसाठी आणला. हे कुणी? आपल्यामुळे झालं. मग चांगलं कुणी करायचं? दुसरं कोणी प्लॅनेट येऊन करणार आहे का? नाही आहे. कारण आपण तर अगदी दुसरं प्लॅनेट शोधायला निघालो की आता पृथ्वी जर संपली तर दुसऱ्या कोणत्या प्लॅनेटवरती आपण कॉलनी करून तिथे राहू शकू काय, याचा सगळा रिसर्च चालू आहे. परंतु आपण ज्या प्लॅनेटवर राहतो ते चांगलं करून तिथे चांगलं जीवन जगता येईल का याचा विचार करत नाही. आता मनुष्य जीवनानंतर, मृत्यूनंतर आपण नरक म्हणतो किंवा काय आणखी हेवन्स म्हणतो. कुणी बघितलेलं नाही. हेवनची कल्पना करतो की आपण जाणार, तिथं चांगलं काम केलं तिथं काहीतरी आम्हाला चांगलं भेटणार, वाईट केलं तर वाईटमध्ये जाणार. ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. ह्याच गोष्टी इथं का शोधत नाही आपण? दररोजच्या जीवनामध्ये आपण का शोधत नाही? कारण आपण जे नाही त्याच्याकडे बघत असतो, जे आहे त्याचा सदुपयोग करत नाही. जास्तीत जास्त उपयोग किंवा दुरुपयोग ह्या दोन गोष्टी करतो. आणि जे सदुपयोग करतात ते पुढे जातात. मग तो समाज असेल, व्यक्ती असेल, कुटुंब असेल, शासन असेल, प्रशासन असेल, कोणी असू द्या. उपयोग, दुरुपयोग, सदुपयोग हे जर आपण विचार केला तर हे थॉट प्रोसेसमधून येतं. आणि म्हणून आपल्याला ज्यावेळेस आपण टॉपिक म्हणतो येस यू कॅन, जर राईट ब्रदर्स ज्यांच्याकडे कोणतंही नॉलेज नव्हतं, कोणतीही डिग्री नव्हती, ते जर जगातलं पहिलं विमान उडू शकतात, मग तुम्ही आणि मी जगातला साधा चांगला माणूस बनवू शकत नाही? काय अशक्य आहे? अशक्य फक्त एकच गोष्ट आहे, ती बदलण्याची तयारी तुमच्यात आणि माझ्यात असली पाहिजे, तर आणि तर शक्य. आपण दुसऱ्याकडून एक्सपेक्ट करतो की त्यांनी चांगलं वागावं. मी नाही वागणार. मी कशामुळे वागू? त्यांनी अगोदर सुरू केलं. तर मुळामध्ये बदलण्याची तयारी, स्टेटस कोला चॅलेंज करण्याची तयारी, क्वेश्चन करण्याची तयारी ही आपल्या विचारापासून सुरू झाली पाहिजे. जोपर्यंत तुमचे विचार बदलणार नाहीत तोपर्यंत आचरण येण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून विचाराला क्वेश्चन करा.
स्टार्ट क्वेश्चनिंग. कोरोनामुळे आमचं काय होईल, घराच्या बाहेर जाता येणार नाही. आता शाळा सुरू झाल्या तर बरेच आई वडील मुलांना शाळेत पाठवत नाहीत किंवा मुलांना भीती वाटते की नाही मला शाळेत कॉलेजला जायचं नाही, कोरोना झाला तर काय होईल. कोरोना हा जगामधला पहिला व्हायरस नव्हता आणि शेवटचा असणार नाही. व्हायरस येतील जातील, त्याच्यावरती मात करावी लागेल. कारण म्युटेशन असतात. माणसाचं जसं म्युटेशन झालं, आपला जर हिस्ट्री बघितला हजारो कोटी वर्षाचा, आपले म्युटेशन झालेले आहेत. आणि आजच्या स्टेजला आपण आहोत, उद्या आपण काहीतरी वेगळं असू, आपला आकार पण वेगळा असेल. म्युटेशन्स, फिजिकल म्युटेशन्स. कोरोना व्हायरसच्या बाबतीत ते किंवा कोणत्याही व्हायरसच्या बाबतीत ते आहे. आज आपल्याला 20% मेंदूचा वापर करून, अजूनही मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून माणसाचा फक्त आणि फक्त 20% मेंदू वापर झालेला आहे. इमॅजिन करा अजून 2% वाढलं तर किती होईल. आज इंडस्ट्रीयल चौथी रेव्होल्यूशन, IT रेव्होल्यूशन ज्या गोष्टी आपण करतो त्याच्या माध्यमातून कम्युनिकेशनपासून काम करण्यापर्यंत घरात असून आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. जगामध्ये कुठेही पोहोचू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण तयार केलेलं इंटेलिजन्स मशीनमध्ये टाकून मशीन ती कामं करू शकते. म्हणजे आपल्याला जी करण्याची गरज आहे ती मशीनमार्फत करू शकतो. मग आपलं अस्तित्व नष्ट होणार आहे का, याचाही खूप मोठा डिबेट चालू आहे. आपलं अस्तित्व, मनुष्याचं अस्तित्व फक्त मनुष्यच नष्ट करू शकतो. कारण तसं थिंक करण्याची कॅपॅसिटी ही मनुष्याच्या ब्रेनमध्ये आहे. फक्त तो वापरायचा किती आणि कशासाठी हे आपण ठरवत असतो. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही विचार बदलणार नाही तोपर्यंत तुमची सवय बदलणार नाही. माझा विचार जोपर्यंत मी बदलणार नाही की मी हे करू शकतो तोपर्यंत माझी सवय बदलणार नाही. आणि आपण नेहमी म्हणतो तुला ही सवयच आहे. एखादा विद्यार्थी ज्यावेळेस कॉलेजमध्ये असतो, एखाद्याकडे बाईक असते आणि तो अत्यंत एवढी काळजी घेतो की दररोज ती नवीन आहे असं वाटतं. 1 वेळेस बघतो, 2 वेळेस बघतो, 3 वेळेस बघतो, 4थ्या वेळेस आपण म्हणतो त्याला त्याची बाईक नवीन ठेवण्याची सवय आहे. तो विद्यार्थी आहे, त्याला कपडे चांगले नवीन घालण्याची सवय आहे. म्हणजे काय, एखादी गोष्ट वारंवार केली म्हणजे ती सवय होते. आणि ही सवय आपल्या जीवनामध्ये एक सवय, एक ॲक्टिव्हिटी मल्टिपल टाइम्स इट बिकम्स हॅबिट. मल्टिपल ॲक्टिव्हिटीज, मल्टिपल हॅबिट्स बिकम्स युअर नेचर. तुमचा स्वभाव बनतो, माझा स्वभाव बनतो. आता तुम्ही म्हणाल तुमचा स्वभाव नेहमी बदली करून घ्यायचा आहे. तो काय माझा स्वभाव नाही आहे. स्वभाव हा काम करण्याचा आहे. आणि म्हणून तो स्वभाव ज्यावेळेस हॅबिट्स बिकम पार्ट ऑफ यू, इट बिकम्स युअर नेचर. मग आपलं नेचर चांगलं का वाईट हे कशावरून ठरवायचं, फक्त स्वतः नाही ठरवायचं. त्याला फीडबॅक लूप म्हणतात. मग तो आईवडिलांकडून फीडबॅक येत असेल, मित्रांकडून येत असेल, आपल्या नातेवाईकांकडून येत असेल, कॉलेजला टीचरमधून येत असेल, समाजामधून येत असेल, तो फीडबॅक असतो. त्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं. आणि नॉट फक्त तोंडावरच नाही तर पाठीमागून ज्याला आपण फीडबॅक म्हणतो 360 डिग्री, तो फीडबॅक जो येतो त्याच्या आधारे आपण ठरवायचं की त्यांना आपण कसे वाटतो, दुसऱ्यांना आपण कसे वाटतो. कारण स्वतःबद्दल वाईट कधीच वाटत नसतं. कारण मी ग्रेट आहे, माझ्यासारखा दुसऱ्या जगात कोणीच नाही आहे, ही आपली भावना असतेच. आणि नॉट नेसेसरीली खरी असते ही. तर दुसऱ्याकडून जो फीडबॅक येतो त्याच्या आधारे आपल्याला कळतं की आपला स्वभाव कसा. आणि ह्या जर स्वभाव एक गोष्टीच्या बाबतीत, दुसऱ्या गोष्टीच्या बाबतीत, घरात राहण्याच्या बाबतीत, वागण्याच्या बाबतीत, काम करण्याच्या बाबतीत, हे मल्टिपल ज्यावेळेस होत राहतात, जो स्वभाव होतो, जो नेचर होतं, अल्टिमेटली ते आपलं कल्चर होतं किंवा त्याला आपण संस्कृती म्हणतो. आम्ही ऑफिसमध्ये वर्क कल्चर म्हणतो, भारतीय संस्कृती म्हणतो. म्हणजे नेमकं काय, भारतीय संस्कृती काय ॲबस्ट्रॅक्ट संकल्पना नाही आहे ही जी दिसत नाही असं नाही. संस्कृती ही लिव्हिंग आहे, ती ज्वलंत असते तुमच्यात माझ्यात. कशातून दिसते, माझ्या बोलण्यातून, चालण्यातून, वागण्यातून, काम करण्यातून ही संस्कृती रिफ्लेक्ट होत असते. मग तुम्ही ज्यावेळेस वागता, बोलता, चालता त्यावेळेस ती तुमची संस्कृती म्हणजे तुमचा स्वभाव, म्हणजे तुमच्या हॅबिट्स, म्हणजेच तुमचे थॉट्स रिफ्लेक्ट होत असतात. आणि म्हणून ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीबद्दल आपण बोलतो, अरे त्याची आई जी आहे ना खूपच गेलं की जेवल्याशिवाय सोडत नाही, तिचा स्वभाव आहे. अरे तो अधिकारी ना खूप भांडखोर आहे, स्वभाव नाही, त्याचं ते स्वभावच आहे, त्याचं कल्चरच ते आहे. म्हणजे नेमकं काय, हे कल्चर वगैरे दुसरं काही नसून तुमचं आणि माझं बोलणं, चालणं, वागणं, करणं हीच कल्चर.
ही संस्कृती आहे. आणि आपली संस्कृती काय सांगते आपल्याला? आपली संस्कृती सांगते अतिथी देवो भव. आपली संस्कृती सांगते चांगल्या गोष्टीचा पुढं जा, वाईट गोष्टी कमी करा, चांगल्याची संगत ठेवा. संत काय सांगतात? ज्यांना अंत आहे असं संत. ह्या सगळ्या गोष्टी, आपलं लिटरेचर, आपला सिनेमा, आपलं प्रशासन, आपलं राजकारण, आपलं समाजकारण, आपलं कुटुंब व्यवस्था, हे संस्कृती. इंडियन फॅमिली सिस्टम, जॉईंट फॅमिली सिस्टम, मग न्यूक्लिअरकडे चालले. मॉडर्नायझेशन नावाखाली वेस्टर्नायझेशन करणं म्हणजे मॉडर्नायझेशन नव्हे. मला आठवतं मी काही वर्षापूर्वी अमेरिकेला 1 महिन्यासाठी ट्रेनिंगला गेलो होतो. आणि तिथं गेल्यानंतर मी शाळेतले जे विद्यार्थी जात होते त्यांच्यावर थोडं इंटरॅक्शन केलं. कारण मी एका युनिव्हर्सिटी होतो, आजूबाजूला शाळा होती, त्यावेळेस मी जस्ट इंटरॅक्शन आउट ऑफ क्युरिओसिटी केली. तर त्या शाळेत जाणारे विद्यार्थी पहिली किंवा दुसरीला झालेले असतील, स्वतःचा डब्बा स्वतः बनवून न्यायचे. स्वतःचा डब्बा म्हणजे ज्या शाळेत मग ब्रेकमध्ये खायला लागायचा, जे काय ब्रेड असेल, बाकी काही गोष्टी असतील, ते स्वतः बनवायचे, घेऊन जायचे आणि वापस यायचे. मला आठवतं माझ्या लहानपणी मी ज्यावेळेस शाळेत जात होतो, माझ्या गावातली तडसोंना गावातली जिल्हा परिषद शाळेत, आम्हाला डब्बा वगैरे नसेल, तुम्हाला नसेल, तुम्ही ज्यावेळेस त्या काळात असाल, दुपारी लंच ब्रेक ज्यावेळेस व्हायचा त्यावेळेस घरात जायचं. घरात शिकर नावाचा प्रकार असायचा. आपल्यापैकी किती जणांना मला माहीत नाही, याच्यातली वडीलधारी मंडळी असेल त्यांना माहीत असेल की भाकरी त्याच्यात ठेवलेल्या असायचे, कारण मांजर त्याच्यात उडी मारून ते खाऊ शकायची नाही म्हणून तिथे ठेवलेल्या असायच्या. खाली भाजी चुलीवर कुठेतरी ठेवलेली असायची, त्याला कालवण म्हणायचं. मग ते घ्यायचं, काढायचं, खायचं, ताट धुवायचं आणि मग परत जायचं. ही सिस्टम होती. आज तेच आपल्या मुलांना म्हटलं की तुमचा सकाळचा डबा फक्त तुम्ही भरून न्या, तर भरता येतो का? बहुतेक जणांना नाही. आणि जबाबदार कोण? मुलं? निश्चितच नाही. कारण आपल्या मुलांना खूप चांगली लाईफस्टाईल द्यायची म्हणून आपण त्यांना डब्बा भरून पण देतो, तोंडात खाऊ पण घालतो की बळच खा. आणि अमेरिकेनं आपलं कल्चर की त्यांना सेल्फ सफिशियंट करावं, लाईफ स्किल्स शिकवाव्यात म्हणून त्यांना डब्बा स्वतः बनवायचं शिकलं. याला कोणता प्रवास म्हणायचा? मॉडर्नायझेशन कर म्हणायचं का वेस्टेज ऑफ टाइम अँड एनर्जी म्हणायचं? अंधानुकरण करणं म्हणजे मॉडर्नायझेशन नव्हे. मोबाईल फोन वापरता आला म्हणजे मॉडर्न नव्हे. टेक्नॉलॉजी माणसासाठी आहे, माणूस टेक्नॉलॉजीसाठी नाही आहे. इन्स्ट्रुमेंट जे जगामध्ये आलेले, जी टेक्नॉलॉजी आली त्याचा वापर हा मनुष्याच्या उत्कर्षासाठी करायचा आहे, योग्य मार्गाने जाण्यासाठी करायचा आहे. मला आठवतं की ज्यावेळेस मोबाईल फोन नव्हते, म्हणजे 2000 नंतर मोबाईल फोनची रेव्होल्युशन इंडियामध्ये सुरू झाली. त्याच्या अगोदर लँडलाईन असायच्या आणि लँडलाईन भेटण्यासाठी महिने ॲप्लिकेशन करून वेटिंग करावं लागायचे. BSNLच्या ऑफिसला जावं लागायचं. 6-6 महिने, 1-1 वर्ष, 2-2 वर्ष पाठीमागे लागून मग नंबर भेटायचा. नंबर ज्यावेळेस भेटला त्यावेळेस 8 दिवसानंतर त्या ज्याच्याकडे फोन नंबर असायचा त्याला कधी डायरी लागायची नाही की डायरीमध्ये कुणाचं नाव आहे त्याचा नंबर, तोंडपाठ असायचे. तोंडपाठ, याला नंबर लाव, कट लावला. आज तुम्हाला जर इथं जर प्रश्न विचारला मी की तुमचा स्वतःचा सेल फोन नंबर सांगा, तर तुम्ही विचार कराल. बाकीच्यांचा नाही, स्वतःचा. का? कारण मला अनेक दिवसानंतर कोणतरी विचारलं तर मला विचार करावा लागतो माझा सेल फोन नंबर काय, हा आहे का तो आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी चुकली का? नाही. ज्यावेळेस लँडलाईन होता त्यावेळेस त्याच्यामध्ये मोबाईल नंबर ठेवण्याची, नाव ठेवण्याची सुविधा नव्हती, म्हणून ज्यांनी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली त्याच्यामध्ये ते फीचर्स आणले. नंतर स्मार्टफोन आणला. आता तर टच, गो, तुमचं काय अलेक्सापासून सगळ्या गोष्टी आहेत. याचा वापर कसे ठेवायला पाहिजे की बाबांनो, तुमचा मेंदू जो आहे, जे डोकं आहे, त्याचा वापर स्टोरेज ऑफ मेमरी म्हणून करू नका. त्यासाठी ते कार्ड आहे मोबाईलमध्ये दिलेलं, त्याच्यात ते नंबर स्टोअर करा. पण त्याची जी रिकामी झालेली जागा आहे त्याचा सदुपयोग करा. आपण काय करतो? व्हॉट्सअपवरती चॅट करत बसतो बिनकामाची 90% ऑफ द टाईम. म्हणजे व्हॉट्सअपचा सर्वात जास्त बिझनेस कुठं चालत असेल तर इंडियामध्ये गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग याच्यावरतीच चालतो. टेक्नॉलॉजीचा वापर योग्य की अयोग्य, उपयोग का सदुपयोग का दुरुपयोग. कुणी त्याच्या बॉट्स तयार केलं तर मान्य करेल, उपयोग केला. घरामध्ये मुलं आहेत, बिझी आहे, मला टी व्ही बघायचा आहे,
मुलगा ऐकत नाही, मोबाईल दिला, खेळ त्याच्यावरती, मी टी व्ही बघतोय. उपयोग का दुरुपयोग? मला जर मोबाईल दिला तर मला आता कुणाचे नंबर आठवत नाहीत, पण मला त्याची काळजी नाही, कारण स्टोरेजसाठी मेमरी कार्ड दिलेलं आहे, म्हणून त्याची मेमरी कार्ड वाढवून त्याची कॅपॅसिटी वाढवलेली आहे. पण तो वेळ मी कशासाठी वापरतो? तर कदाचित मी काहीतरी मोबाईलवरून नॉलेज गेन करेल, काही मॅगझिन्स ऑनलाईन वाचेल, पुस्तक काहीतरी वाचेल जे मला कॅरी करण्याची गरज नाही, ज्याच्यामुळे मला काम, गाडी चालताना मला काही काम करता येईल, एमर्जन्सीमध्ये कम्युनिकेशन करता येईल, यासाठी वापर व्हायला पाहिजे, दाखवण्यासाठी नव्हे किंवा दुरुपयोग करण्यासाठी नव्हे. आणि म्हणून जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली, जसं आपला हा IT रेव्होल्युशन, ज्याला 4th इंडस्ट्रियल रेव्होल्युशन म्हणतो, ती आली, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, बरेच इथं विद्यार्थी आहेत, काही शिक्षक आहेत, पालक आहेत. मी ज्यावेळेस अभ्यास करत होते, कलेक्टर मॅडम आहेत तिथे, त्या ज्यावेळेस अभ्यास करत होत्या, पर्टिक्युलरली मी ग्रॅज्युएट 1990s मधला, म्हणजे 96चा मी ग्रॅज्युएट आहे, आणि मी BA आहे. मी काही हुशार नव्हतो, ॲव्हरेज मुलगा आहे. नंतर MA केलं राज्यशास्त्रामध्ये आणि UPSCची परीक्षा द्यायला लागलो. त्यावेळेस मला अजून आठवतं की मला एखाद्या चॅप्टरवरती काही माहिती भेटत नसेल तर मला पुस्तक शोधायला लागायचे. ते पुस्तक कोणतं, त्यासाठी शिक्षकाला विचारायला लागायचं, प्राध्यापकाला विचारायला लागायचं, आणि त्याच्यातून भेटलं तर मग ते विकत घ्यायचं का कोणत्या लायब्ररीत जायचं, मग इथं भेटतं का युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत भेटतं का कोणाकडून बघायचं, कोणाकडून झेरॉक्स करून आणायचं. हा सगळा उपद्व्याप करावा लागायचा. का? तुमच्याकडे एक पुस्तक किंवा माहिती पाहिजे यासाठी. राईट? आज माझ्या मुलाला विचारलं की व्हॉट इज दिस, मोबाईल काढतो गुगलवरती करून शोधून सांगतो दिस इज इट. मी त्याला म्हणलं गुगलवरती का बघतो? व्हाय शुड आय रिमेंबर? गुगल हॅज एव्हरीथिंग, सो व्हाय शुड आय बॉदर टू रिमेंबर द थिंग्स. म्हणजे एखादी गोष्ट फॅक्च्युअल मी का साठवून ठेवू, त्यासाठी गुगल आहे. एक्स्ट्रीम केस, माहिती तिथं आहे, ती करण्यासाठी जो काही वेळ लागेल आणि ते प्रोसेस करण्यासाठी जो काही वेळ लागेल, ती सगळी माहिती मला आवश्यकची गरज नाही आहे. मला आवश्यक असलेली गोष्टी मला माहिती पाहिजे. म्हणून आज इन्फॉर्मेशन फ्लडिंग झालंय, इन्फॉर्मेशन फ्लड झालंय, गुगलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून असेल. आपल्याला प्रश्न पडला व्हॉट टू चूज, राईट ऑर रॉंग, योग्य काय? कारण गुगलवर 2 शब्द, फक्त एक सिलेबल वेगळं करा, तुम्हाला वेगळी माहिती भेटेल. आणि गुगलची माहिती किंवा कोणतीही माहिती म्हणजे ती 100% फॅक्च्युअलच असेल असं नाही, ओपिनियन असू शकतात, ओपिनियन असू शकतात. म्हणून इन्फॉर्मेशन एजमध्ये ज्यावेळेस IT इन्फॉर्मेशन किंवा इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आपण ज्यावेळेस म्हणतो, ही इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करण्याची कॅपॅसिटी जी आपल्यामध्ये आहे, आपला जो चिप आहे डोक्यामध्ये ठेवलेला, त्या चिपचा वापर करतो की नाही? कारण आपल्याला ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, आपल्याला माहिती आहेत, ते मी परत सांगत नाही आपल्याला किती ज्ञानेंद्रिय कोणते. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे 3 महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहेत. महत्त्वाचे म्हणतो मी, सगळेच महत्त्वाचे असे, पण 3चा मी इथं उल्लेख करतोय. डोळे, कान आणि तोंड. आपण बघतो, बघितलेलं एक्सप्रेस करतो, बघायचं डोळ्याने, एक्सप्रेस करायचं तोंडाने. ऐकतो, ऐकायचं कानाने, बोलायचं तोंडाने. प्रोसेस बरोबर आहे? मोस्ट ऑफ जण असंच करत असतो, ऐकतो बोलतो, ऐकतो बोलतो. याच्यामध्ये फक्त एकच त्रुटी आहे, बघून इमिजिएटली बोलणं, ऐकून इमिजिएटली बोलणं. याच्यामध्ये एक पार्ट जो महत्त्वाचा आहे, सर्वात महत्त्वाचा, तो बाजूला ठेवतो. डोळ्याने बघायचं, तोंडातून बघायचं, बोलायचं, आणि कानाने ऐकायचं आणि तोंडातून बघायचं, बोलायचं. याच्यामधली जी एक प्रक्रिया असते त्याला प्रोसेसिंग करणं म्हणतात, ज्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून करणं. कम्प्युटरमध्ये आपण बघतो CPU मध्ये प्रोसेसिंग होतं, तसं आपल्या डोक्यात एक मेंदू दिलेला आहे, त्याच्या माध्यमातून ते प्रोसेसिंग होऊन त्याच्यानंतर बोललं पाहिजे आवश्यक असेल तर. आपण ते प्रोसेसिंग न करता त्याच्यावरती बोलतो किंवा त्याच्यावर क्रिया करतो. दॅट इज वेअर इट गोज रॉंग. म्हणून कोणतीही गोष्ट बोलण्याच्या अगोदर जी प्रोसेस केली, फिल्टर केली, मेंदूचा वापर केला आणि त्याच्यावर जर विचारमंथन केलं तर निश्चित उत्तर आपल्याला भेटू शकतं, योग्य अयोग्य, या दिशेनं त्या दिशेने. या दिशेचा पुढचा परिणाम काय, नाही गेलं तर या दिशेचा पुढचा परिणाम काय, हे जर आपण केलं नाही तर निश्चित मात्र आपली वाटचाल अयोग्य दिशेने होईल. योग्य दिशेने जायचं असेल तर आपला CPU, मेंदू,
हा जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्याचा वापर करायला शिकलं पाहिजे. आपण तो वापर करत नाही, ही खंत आहे. अगोदरच्या काळात इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी ह्या ज्ञानेंद्रियाचा वापर करावा लागायचा. आता ती इन्फॉर्मेशन गोळा केलेली आहे, आपल्याकडे ॲट द फिंगर टिप्स आहे, प्रोसेसिंग करण्यासाठी वापर करा. ते जर आपण करू शकलो नाही तर निश्चितच आपली वाटचाल पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे हे आपल्या थॉट प्रोसेसमधून चालू होतं. आणि जी थॉट प्रोसेस आपण अनेक वेळेस माझी परिस्थितीच अशी आहे त्याला मी काय करू, माझ्या परिस्थितीमुळं मला हे करता येत नाही, मला कलेक्टर व्हायचं आहे पण माझ्या आईवडिलांची परिस्थिती तशी नाही, मला राजकारणी व्हायचं आहे पण मी राजकारणी कुटुंबात नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, मला शिक्षक व्हायचं आहे पण मला त्या क्लासेस नाही आहेत. तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्माला येतं हे तुमच्या हातात नाही, परंतु ज्या परिस्थितीत जन्माला आल्यापासून पुढं काय करायचं हे मात्र 100% तुमच्या हातात आहे. 100% ते दुसऱ्या कोणाच्या हातात नाही. तुमची जी कंडिशन आहे दॅट कॅन बी अ चॅलेंज होऊ शकतात, बट दॅट कॅन नेव्हर बी अ लिमिटेशन. यू कन्वर्ट दॅट लिमिटेशन्स चॅलेंजेस इंटू अपॉर्च्युनिटीज, तरच आपण पुढे जाऊ शकतो, नाही तर जाऊ शकत नाही. मी आपल्याला उदाहरण देऊन सांगतो, करोनाचंच उदाहरण आहे. ज्यावेळेस करोना सुरू झाला 2020मध्ये, त्यावेळेस मी नागपूरला सर्वसाधारणपणे 1-1.5 महिना झाला असेल, त्यावेळेस म्युनिसिपल कमिशनर म्हणून आलो होतो. अजून शहराची पूर्णपणे तशी ओळख पण झालेली नव्हती. प्रत्येक भागात, प्रत्येक संस्थेच्या ठिकाणी, शाळा, हॉस्पिटल्स, हा 100% माझं काही बघून झालेलं नव्हतं. आणि करोना आला. आणि करोना असा होता की नो बडी न्यू एनिथिंग, म्हणजे सगळा त्याला नॉवेल करोनाच म्हणतात. का म्हणतात? नो बडी न्यू. नेमका व्हायरस काय, तो कसा रिॲक्ट होतो, त्याला औषध काय आहेत, तो स्प्रेड कसा होतो. म्हणजे अगोदर असे सांगितलं गेलं होतं की साऊथ एशियामध्ये येणार नाही, कारण ते टेम्परेचर खूप, ऑस्ट्रेलिया तेवढे जास्त तर होणार नाही, या XY तो एका पर्टिक्युलर टेम्परेचरच्या पुढे 45च्या पुढे गेला की तिथं तो जगू शकत नाही, वगैरे वगैरे अशा अनेक खूप थिअरीज होत्यात. ऑल प्रूव्ड रॉंग, कारण कुणाला माहीत नव्हतं. आणि त्या काळात हा स्प्रेड होऊ द्यायचा नाही म्हणून गव्हर्नमेंट्स ऑल अक्रॉस द वर्ल्ड याच्यावरती चॅलेंजेस होते. लर्निंग बाय एक्सपिरियन्स त्याप्रमाणे पुढे गेलो, कशा प्रकारे स्प्रेड होला. मग सगळे फ्लाईट्स बंद केले, ट्रान्सपोर्टेशन बंद, लॉकडाऊन, सगळ्या गोष्टी केल्या. तरी पण तो स्प्रेड व्हायचा थांबला नाही, कारण बाय दॅट टाईम ऑलरेडी स्प्रेड झालेला होता. कारण त्यावेळेस ट्रान्समिशन कसं होतं हे माहीत नव्हतं. मग जास्त ऊन झालं तो हवेत जास्त आहे, मग जास्त हवेत झाल्यामुळे तो अगोदर 2 फूट सांगा अंतर ठेवा, नंतर 3 फूट, नंतर 6 फूट, वगैरे वगैरे वगैरे. नंतर अशी थिअरी आली की नाही, कारण ज्यावेळेस उन्हाळा असतो, ऊन असतं, त्यावेळेस हवेतून तो जास्त उडू शकतो. पावसाळा आला की त्याच्यामुळे तुमची ह्युमिडिटी वाढेल, ह्युमिडिटी मग कमी, म्हणून कमी डिस्टन्स, वगैरे वगैरे वगैरे. ऑल दिस वॉज पार्ट ऑफ कंजक्चर्स, एक्सपिरियन्सेस, थिअरीज, र्युमर्स, सगळ्या गोष्टी होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कमीत कमी लॉस होईल, कमीत कमी स्प्रेड होईल, जास्तीत जास्त लोकांना आपण प्रिव्हेंट करू, अशा दृष्टीनं शासनावरती, प्रशासनावरती चॅलेंज होतं. पर्यायानं नागपूर शहरामध्ये मला आणि आमच्या पूर्ण नागपूर शहराच्या टीमला शासनाच्या वतीनं काम करायचं होतं. ज्यावेळेस ह्या केसेस झाला, मला अजूनही आठवतं की पहिली केस ज्यावेळेस डेथ झाली त्यावेळेस मी 3 दिवस झोपू शकलेलो नव्हतो. 3 nights and 3 days आय कुड नॉट स्लीप. फिलिंग फक्त एकच होती की हाऊ कुड आय नॉट स्टॉप दॅट डेथ, इट वॉज पॉसिबल. का करू शकलो नाही? का त्यांनी माहिती वेळेवर दिली नाही? का ते हॉस्पिटलला वेळेवर आले नाहीत? का त्यांनी फोन केला नाही? माझ्या माणसे तिथपर्यंत का पोहोचले नाहीत? वगैरे वगैरे अनेक प्रश्न होते. जसा काळ गेला तसे इन्फेक्शन वाढत गेलं, डेथ्स वाढत गेले. स्टार्टिंगला मास्क वापरायची आवश्यकता नाही हे शासकीय गाईडलाईन होती, WHO होती, मी पण दिली होती. प्रेस कॉन्फरन्स देऊन सांगितली होती की मास्कची गरज नाही आहे, हात धुवा, सॅनिटाईज करा, वगैरे वगैरे वगैरे. नंतर 1 महिन्याने चेंज झाली, परत ती गाईडलाईन दिली. ह्या चेंज होत गेल्या. हे करत असताना जसं इन्फेक्शन वाढलं मग आयसोलेशन, क्वारंटाईन ह्या गोष्टी आल्या. आणि ज्यावेळेस इन्फेक्शन डेथ व्हायला लागले त्यावेळेस फॅसिलिटीज, ऑक्सिजन हा पुढचे स्टेजेस आले. जशा डेथ वाढायला लागल्या तशा हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन याची गरज पडली. तेवढी फॅसिलिटी आपल्याकडे नाही आहे. जगामध्ये मोस्ट ऑफ द कंट्रीज काही जर सोडल्या तर पर पर्सन म्हणजे पॉप्युलेशनच्या पाठीमागे किती बेड्स पाहिजेत, किती ICU पाहिजेत, किती ऑक्सिजन बेड पाहिजेत त्याप्रमाणे नव्हतं. इंडियामध्येही नाही आहे, कारण आपलं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि पर्टिक्युलर ज्या पद्धतीचं आपलं प्रोग्रेस आहे, विकसनशील आहोत, त्याच्यामुळे तेवढं देणं शक्य नव्हतं. त्या परिस्थितीत
जीव वाचवायचे म्हणजे हॉस्पिटल कसे करायचे, मग ऑक्सिजन बेड किती ठेवायचे, किती कॅपॅसिटीचा ऑक्सिजन ठेवायचा, मग याच्याकडं बघून चॅलेंज किंवा कंडिशन मी काही करू शकत नाही मग घरी बसून बघायचं, कायला अपॉर्च्युनिटी बघून लर्निंग म्हणून बघायचं आणि त्याच्यातून जास्तीत जास्त करून जीव वाचवायचे, इन्फेक्शन कमी ठेवायचं, यासाठी डिसिजन घ्यायचे. कदाचित एखादा डिसिजन चुकेल आहे तर मी त्याच्याकडं आणि आमच्या टीमने पूर्णपणे एक अपॉर्च्युनिटी बघितलं आणि नागपूरमधले महानगरपालिकेकडे 3 महिन्यामध्ये 6 हॉस्पिटल आपण जवळजवळ 500 बेड्स तयार केले ऑक्सिजन सहित, जे की नागपूरच्या महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत 6 हॉस्पिटल 500 बेड ICU सहित कधीच झालेले नव्हते. मग ते 3 महिन्यात का झाले? बघण्याचा दृष्टिकोन, फक्त बघण्याचा दृष्टिकोन आहे. करू शकतो का नाही करू शकत. म्हणून मी जिल्हा परिषद शाळेचा आहे, मी शहरात शिकलेलो नाहीये, मी ग्रामीण भागातून आलेलो आहे, मला इंग्लिश येत नाहीये, मला राजकारणाचं काही माहीत नाहीये, म्हणून मी राजकारणात जाऊ शकत नाही, लीडर होऊ शकत नाही, मी अधिकारी होऊ शकत नाही, मला फॉर्मल एज्युकेशन नाही, म्हणून मी काय करू शकतो. मी फक्त 12वी शिकलेलो आहे, ग्रॅज्युएटच आहे, मी इंजिनियर नाही आहे. मी जर असं म्हटलं असतं की मी डॉक्टर नाही आहे त्याच्यावर मी काही करू शकत नाही, तर कदाचित परिस्थिती वेगळी असते. का? थॉट प्रोसेस सुरू झाली की मी ते करू शकत नाही, थॉट प्रोसेस सुरू झाली की मला ते ॲक्शन घेता येणं शक्य नाही, मी केपेबल नाही. थॉट प्रोसेस हे सुरू झाले की हे मला लिमिटेशन्स आहेत, ह्या लिमिटेशन विचार करा, हे शक्य आहे, मला लर्न करावं लागेल, मी करेल, 24 तास काम करावं लागेल, मी करेल. मला अजून आठवतो की पहिला मार्च गेल्या म्हणजे 2020च्या मार्चमध्ये ज्यावेळेस सुरू झालं तर माझा दिवस सकाळी 5 वाजता सुरू व्हायचा, 6 वाजता मी फील्डवरती वेगवेगळ्या ठिकाणी यायचो. लॉकडाऊन, क्वारंटाईन, कोणी रस्त्यावरती येते का, वॉकिंगला येते का, वगैरे वगैरे. तिथून ऑफिसला जाऊन रात्री 11, 12, 1 वाजेपर्यंत सगळा आढावा घेऊन मग पुढं काय करायचं एकत्रित करायचो. का? दॅट वॉज इन्स्पायर्ड, मग प्रेरित होऊन काम करतो. आपण पाऊल उचलत नसतो. हात देऊन तर कोणी पाऊल उचले. लहान मूल ज्यावेळेस असतं त्यावेळेस पहिली स्टेप देताना त्याला आपण हात देत असतो. दुसऱ्या वेळेस काय करतो, आपण दाखवतो की असं चालायचं, असा पाऊल उचलायचा, असा उचलायचा. सपोर्ट करतो का? 1 वेळेस 2 वेळेस पडू देतो, मग उठवतो. काही दिवसानंतर त्याला सपोर्ट करत नाही, रडलं तरी हरकत नाही. काय करतो असतं आपण? पडल्या मारत नसतो, काही नाही होत असतं, उठ बाळा पळ, प्रेरित करतो. दररोजच्या जीवनामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या समाजामध्ये काम करत असताना आपण प्रेरित करतो का रेडीमेड खायला घालतो? हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. जोपर्यंत प्रेरित होऊन काम करणार नाही आणि इतरांना प्रेरणा देणार नाही तोपर्यंत आपला योग्य दिशेनं विकास होणार नाही, हे 100% आहे. आणि म्हणून फील्ड कोणतेही असू द्या, क्षेत्र कोणतेही असू द्या, मला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचंय या प्रेरणेने आपण ज्यावेळेस जागा होऊन काम करतो, ज्यावेळेस विचार करायला सुरुवात करतो, त्यावेळेस चॅलेंजेस येतील. चॅलेंजेस येतील, कोणीही नाकारणार नाही. पण चॅलेंजेसवरती मात करण्यासाठीच आपण आहोत. आणि मात करणं फक्त आणि फक्त विचार केल्याने होत नाही, ते आचरणात आणावं लागतं, त्याची प्रॅक्टिस करावी लागते, त्याच्यावरती पावली विचार करून पुढे जावं लागतं, तर शक्य आहे. अदरवाईज ते शक्य नाही. आणि म्हणून कॅन यू डू इट? येस, यू कॅन डू एनिथिंग, एनी डॅम थिंग इन द वर्ल्ड इज पॉसिबल, एनी डॅम थिंग. राईट ब्रदरला पॉसिबल होतं, महात्मा गांधींना पॉसिबल होतं, इलॉन मस्कला पॉसिबल आहे, तुम्हाला मला का नाही आहे? इट्स ॲब्सोल्युटली पॉसिबल. फक्त ती थॉट प्रोसेस, ज्याला आपण बीज रोवण्याची जी गोष्ट करतो, ते बीज रोवलं गेलं पाहिजे. ते बीज फक्त आणि फक्त तुमचे विचार, इथून सुरुवात होते. आपल्याला झाड जर वाढायचं असेल तर आपण त्याच्या अगोदर पहिलं बी टाकतो, बी टाकून त्याला रोपटं तयार करतो, रोपटं तयार केल्यानंतर त्याला पाणी घालतो, आवश्यक तिथलं ऊन पाहिजे म्हणून ते आपण खत आवश्यक ते खत टाकतो, तरच ते झाडात रूपांतर होतं आणि कापत नाही. कारण एखादं झाड तयार करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात, ते कापण्यासाठी 10 मिनिटाचा वेळ लागतो. तसंच तुमच्या एखाद्या विचाराला आकार येण्यासाठी थोडा वेळ द्या. नाही, मला आज ठरवलं की मला भारताचा पंतप्रधान व्हायचं आहे, मग 10 दिवसात नाही झालं, शक्य नाही, मी दुसरं बदलणार, शक्य नाही. कारण भारताचं पंतप्रधान होण्यासाठी प्रथमतः
तुम्हाला ते का व्हायचं हे अगोदर ठरवावं लागेल. लोकांना ते ॲक्सेप्ट व्हावं लागेल, लोकांपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल, तुमचे विचार, तुमचं व्हिजन काय आहे दाखवावं लागेल. त्यावेळेस ती प्रोसेस चालू होईल, त्याला वेळ लागेल. मग जर तुम्ही इम्पेशंट राहिले तर ते होणार येणार नाही आहे. आणि म्हणून प्रथमतः हे बीज जे रोवायचं आहे ते योग्य बीज रोवलं पाहिजे, योग्य ठिकाणी रोवलं पाहिजे, योग्य त्या वेळेस रोवलं पाहिजे. असं गृहीत धरलं की हिवाळा चालू आहे आणि त्यावेळेस तुम्ही झाडं लावता, बीजाचं रोपटं होणार आहे का? नाही आहे, कारण त्यावेळेस तापमान नसतं. कारण ते बीज त्याचं रोपटं तयार होण्यासाठी त्याला पर्टिक्युलर तापमान लागतं, त्याला काही मॉइश्चर लागतं, त्याला काही माती लागते. याचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते बीजाचं रूपांतर तुमच्या प्लांटमध्ये होईल. ते विचाराला सुद्धा आपले जे विचार आहेत ते योग्य ठिकाणी, योग्य त्या वेळेस, योग्य ते फर्टिलायझर देऊन करावे लागतील. ज्यावेळेस विचार तयार होतात त्यावेळेस आजूबाजूला आपले अविचार सुद्धा येतात आणि ते अविचार जे असतात ते काढून टाकावे लागतात. ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो. माझी मेडिटेशन संकल्पना ती आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मी एखाद्या गोष्टीचा विचार करतो की मला ही गोष्ट करायची आहे तर ती माझ्या डोक्यात आणतो, त्याच्यावरती वाचन करतो, त्याच्यावरती विचारमंथन करतो आणि मग ते ॲक्शन घेण्यासाठी मला जे काय मिशन स्टेटमेंट तयार करावं लागेल, त्याच्या स्टेप्स तयार करावं लागतील, त्याची सिस्टम तयार करावं लागेल, त्याच्या प्रोसेसेस तयार करावं लागतील, त्या मी तयार करतो. आणि मग त्याच्यावरती वन स्टेप बाय सेकंड स्टेप, थर्ड स्टेप घेतो. आणि हे करत असताना आपल्याबरोबर एक टीम लागते, ती टीम तयार करा. कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असू शकतो. मला डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी आहे, कुणाला सिस्टम बसवण्याची कॅपॅसिटी आहे, कुणाला प्रोसेसिंग करण्याची कॅपॅसिटी आहे, कुणाला इन्स्पायर करण्याची आहे, कुणाला लीडिंग करण्याची आहे. तर हे जे प्रत्येकामध्ये सुप्त गुण आहेत ते ओळखा, प्रत्येकाला त्याप्रमाणे जॉब चार्ट करा आणि त्याप्रमाणे आपण काम जर करत गेलो तर निश्चितच आपल्याला ज्या दिशेनं जायचं आहे, ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो. मग प्रत्येक गोष्टींना प्रत्येक वेळेस ही स्टेप करावीच लागेल का? तुम्ही जर तेवढे एक्सपर्ट असाल, तेवढं जर तुमचे फास्ट प्रोसेसिंग युनिट असेल तर तुम्ही काही स्टेप गाऊन जंपसुद्धा करू शकता. पण जंप करताना यू शुड बी डबली शुअर की मी ह्या स्टेप सीव केल्यानंतर सुद्धा मी पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून जीवनामध्ये छोट्यातली छोटी गोष्ट असेल किंवा मोठ्यातली मोठी असेल, परीक्षा पास होण्यापासून असेल किंवा ग्रेट माणूस बनण्यापर्यंत असेल, ग्रामपंचायतचं इलेक्शन असेल किंवा लोकसभेचं असेल, 10वीची परीक्षा असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेसची असेल, हे फक्त वेगळे चॅलेंजेस, वेगळे फील्ड्स आहे. माइंडसेट एकच लागतो, दॅट आय विल विन. हा जर माइंडसेट तुमच्यात आणि माझ्यात असा असेल आणि त्या दृष्टीने जर आपण काम करणार असू तर आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो. मग हे करण्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण हे स्वतःमध्ये करा, आपल्या कुटुंबामध्ये करा. कारण तुमच्या कुटुंबाच्या किंवा सपोर्टशिवाय, टीमशिवाय कोणताही गोल मोठा जो असू शकेल तो शक्य नाही, तो अचीव करणे शक्य नाही. कारण टीम लागते. आपल्या शरीराकडे आपण जर बघितलं तर लक्षात येतं की आपल्याला 2 हात आहे, 2 पाय आहे, चेहरा आहे, नाक, तोंड सगळं आहे, म्हणून आपण एक परफेक्ट माणूस आहोत. त्याला थोडा जर वेगळा शेप आला की आपली बेली वाढली तर काय आपण वेगळं नाव देतो त्याला. एखादा जर हात तुटलेला आहे आपण त्याला दिव्यांग म्हणतो, हँडिकॅप. मग जर हे आपण शरीराच्या बाबतीत बोलत असू, आपल्या विचारांच्या बाबतीत काय? आपले विचार जर असे दिव्यांग असतील तर, एक कलेनंच बाजून विचार करता दुसरी भागच नसेल तर, थिंकिंग ॲबिलिटी खूप पण इमोशनल नाही आहे, सिम्पथेटिक नाही आहे, कंपॅशनेट नाही आहे, रिझल्ट येणार नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येकाची जी कपॅसिटी आहे तो फक्त एकांगी विचार न करता 360 डिग्रीतून जर विचार केला तर आणि तर योग्य प्रकारचा प्रोग्रेस होऊ शकतो. आणि मग त्या दृष्टीनं मी कोणत्या परिस्थितीत आहे याचा विचार रिस्ट्रेंट म्हणून किंवा कन्स्ट्रेंट म्हणून किंवा चॅलेंज म्हणून करू नका. ॲक्सेप्ट इट. येस, मी ह्या स्थितीत आहे. आणि असं गृहीत धरा की माझे 20 वर्ष गेलेले आहेत, 25 गेलेले आहेत, 10 गेलेले आहेत, 30 गेलेले आहेत, की आज मी जन्माला आलो आहे आणि आज मला साक्षात्कार झाला की इथून पुढचं आयुष्य मी या पद्धतीने करणार, विनर म्हणून जगणार. तर विनर म्हणून तुम्हाला वागावं लागेल, विनर म्हणून थिंक करावं लागेल आणि विनर म्हणून ॲक्ट करावं लागेल.
म्हणून आत्तापर्यंत काय झालं त्याच्यातून शिका, परंतु त्याच्यावरती फक्त आणि फक्त विचार करत बसू नका. माझं तर आयुष्य गेलं, अर्ध आयुष्य गेलं, अर्ध्यात काय करणार, माझे 10च वर्ष राहिलेत, हा विचार कधी करू नका. किती वर्ष राहिलेत, किती मिनिट राहिलेत, हा विचार करण्यापेक्षा आहे त्या वेळेमध्ये बेस्ट काय होऊ शकतं, आणि फक्त माझं नव्हे तर सगळ्यांचं. कारण आपण समाजशील प्राणी आहोत हे लक्षात घ्या. माणूस आहोत आपण, देव किंवा जनावर, इदर द गॉड नॉर द बिस्ट आपण नाही आहेत. आणि म्हणून समाजामध्ये आपण राहतो, तर समाजाशिवाय राहू शकत नाही. कोरोनाच्या काळात आपल्याला सगळ्यांना कळलं आहे. कारण समाजशील माणूस असल्यामुळे आपल्या इमोशन्स आहेत. त्याला लिम्बिक ब्रेन जो म्हणतो तो पार्टच त्याचा आहे की त्याच्यामध्ये इमोशन्स आहेत. इमोशन्सशी कनेक्ट होतो. आणि म्हणून आपण वेगळ्या प्राण्यापेक्षा, इतर प्राण्यापेक्षा वेगळं का आहोत, तर ती इमोशनल अटॅचमेंट थिंकिंग आपल्याकडे आहे, जी बाकीच्या प्राण्यांमध्ये नाही आहे. फ्रंटल जो ब्रेन आहे, मेडिकल सायन्समध्ये सांगितलं जातं, तर अनालिटिकल थिंकिंग, डेटा, लॉजिक याच्यावरती आहे. ह्या दोघांचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस बेस्ट रिझल्ट येतात. आणि म्हणून हे दोघांचं कॉम्बिनेशन करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांनाही, आपण मुलांनाही ज्यावेळेस शाळेत टाकतो त्यावेळेस नेहमी तू पहिला आला पाहिजे, तू स्पोर्ट्समध्ये पहिला पाहिजे, हा जो अट्टहास असतो, पहिला आला पाहिजे म्हणजे नेमकं काय असतं, तो इतरांपेक्षा चांगला पाहिजे, सगळ्यांनी मला अप्रिशिएट केलं पाहिजे, तू याच्यासारखा हो. मला आता एक मुलगी भेटली छोटी, 8-9 वर्षाची. ती मला सांगितले, मुलगा मला तुमच्यासारखा IAS व्हायचं आहे. मी कुणाला तरी भेटलो, मी माझ्या ट्रेनिंगमध्ये APJ अब्दुल कलाम तत्कालीन राष्ट्रपती त्यांना भेटलो होतो. मी तुमच्यापासून खूप, आय हॅव इन्स्पायर्ड क्वाईट अ लॉट फ्रॉम यू, असं मी त्यांना म्हटलं. बरेच जण, खूप लाखो करोडो लोक इन्स्पायर झालेले आहेत. पण ज्यावेळेस मला कोणी म्हणतं की मला तुमच्यासारखं व्हायचं, तर मला 2 मिनिट स्तब्ध व्हायला होतं. मी फक्त माझ्याबद्दल बोलत नाही, कुणाबद्दल आहे. कारण मी आहे, तुम्ही आहात. बी युअर ओन. तुम्ही स्वतःची आयडेंटिटी तयार करा. दुसरं कोणतरी होऊ नका. इमिटेट करू नका, इन्स्पायर करा. इमिटेट करू नका, दुसऱ्यासारखं होण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करू नका. कारण दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नामध्ये आपण स्वतःचं अस्तित्वच गमावून बसतो, हे मात्र 100% आपण विसरतो. म्हणून तुम्ही ज्यावेळेस विद्यार्थ्यांना किंवा मुलांना सांगता की तू वर्गामध्ये पहिला आला पाहिजेत, हे मुळातच चुकीची संकल्पना आहे. मग तुम्ही म्हणा प्रोग्रेस कसा मेजर करणार, परीक्षा नको. मी परीक्षा नको म्हणत नाही, परीक्षा बिलकुल घ्या, पण त्या पर्पजसाठी घ्या, इव्हॅल्युएशन करण्यासाठी. तर तुम्हाला इव्हॅल्युएशन करायचं आहे ना, तर मी आज सकाळी जो माणूस होतो त्यापेक्षा आज संध्याकाळी मी किती उंचावलो आहे, माझी थिंकिंग प्रोसेस किती उंचावलं आहे, माझ्या अगेन्स्ट माझा किती विकास झाला आहे, याचा विचार करा. तुमची कॉम्पिटिशन तुमच्याशी आहे, इतरांशी नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःची कॉम्पिटिशन कराल आणि हे प्रश्न विचाराल की नाही आज इतका मी प्रोग्रेस झालो, नाही आज मी करू शकलो नाही, त्यावेळेस तुमचा विकास व्हायला सुरुवात होईल. तुम्ही ज्यावेळेस कॉम्पिटिशनमध्ये जाल दुसऱ्यांच्या, यू आर ट्राईंग टू बिकम समबडी एल्स, आणि ते तुमचा मूळ स्वभाव नाही आहे. आणि तसं असतं तर सगळे माणसं सारखे असते, तसं होत नाही. सगळे प्राणी सारखे असते, तसं होत नाही. कारण निसर्गाने आपल्याला वेगळं करा, कारण प्रत्येकामध्ये युनिकनेस असा काहीतरी आहे. तो युनिकनेस तुमच्याजवळ ठेवा आणि त्याच्यातून स्वतःच्या अगेन्स्ट स्वतःचा प्रोग्रेस करत जा, तरच आपण विकास करू शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. आणि म्हणून कॉम्पिटिशन करायची स्वतःशी करा, कॉम्पिटिशन करायची चांगलं होण्यासाठी करा, कॉम्पिटिशन करायची समाजाचं भलं करण्यासाठी. कारण समाजाचं भलं होत नसेल आणि तुमचं स्वतःचं होत असेल तर तो विकास शाश्वत असत नाही, तो काही थोड्या काळापुरता असू शकतो, फक्त थोड्या काळापुरता. आणि याचं उदाहरण म्हणजे परत कोरोनाच्या काळात येतं की माझं घर स्वच्छ ठेवलं आणि मला कोरोना झाला नाही म्हणून मला होणार नाही याची गॅरंटी नाही. द मोमेंट तुम्ही बाहेर जाल तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता आहे, कारण आपण इंटरकनेक्टेड आहोत, इंटरकनेक्टेड आहोत. आपल्याला लहानपणी खूप शिकवलेलं असतं. लहान मुलं असतात त्यावेळेस, लहान मुलं आपण ज्यावेळेस त्याला सपोर्ट करतो, शाळेत नेतो, शिकवतो, कारण तो डिपेंडंट असतो आपल्यावरती, आईवडिलावरती, पालकावरती, नातेवाईकावरती. ज्यावेळेस हा डिपेंडंट असतो, जसं तो कॉलेजला जायला सुरुवात करतो, जसं ग्रॅज्युएट होतो, त्याच्यामध्ये एक मत येतं, नाही मला इंडिपेंडंट व्हायचं, मी कुणावरही डिपेंड राहणार नाही, माझं स्वतःचं अस्तित्व मला
निर्माण करायचं आहे, मी डिपेंडंट राहणार नाही म्हणून तो इंडिपेंडंट होतो. आणि इंडिपेंडंट झाल्यानंतर मग त्याला जसं वाटेल, कारण आपण शाळेतून कॉलेजमध्ये गेलं, अरे कॉलेजमध्ये तुला काय वाटेल ते करू शकतो, ही भावना आपल्यामध्ये असते, रुजवली जाते. कारण शाळेमधली जी डिसिप्लिन कॉलेजमध्ये असतेच असं नाही, आपल्याकडे नाही अनफॉर्च्युनेटली, विच इज रॉंग. मी इंडिपेंडंट झालो, मी विचार करू शकतो क्लास करायचा की नाही, बंक करायचा माझा मी ठरवेल. शाळेत तसं होत नाही, कारण लगेच टीचरकडून नोटीस अशी पॅरेंट्स विचारतात, कॉलेजमधून येत नाही का, इंडिपेंडंट व्हायचं मला वेगळी थिंकिंग आहे. आणि मग काही लोक इंडिपेंडंट वागत राहतात, ते फक्त इंडिपेंडंटच राहतात. मुळामध्ये आपण जसं मी म्हणलं समाजशील प्राणी आहोत, आपला स्थायी स्वभाव हा इंटरडिपेंडन्स आहे. मग काही वर्षांनी जसं वय वाढत राहतं मग परत इंटरडिपेंडंट व्हायला सुरुवात होते, इमोशनलची गरज पडते, मग कनेक्ट व्हायला प्रयत्न करतो. तर मुळामध्ये हा स्वभाव जर आपण अंडरस्टँड केला की आपण ह्युमन बिईंग म्हणून इंटरडिपेंडंट आहोत, मग आपला प्रोग्रेस इंडिपेंडंट कसा होऊ शकतो. असं गृहीत धरलं की वर्धा या शहरामधले माझी कॉलनी माझं घर स्वच्छ राहिलं पाहिजे, बाकी शहराचं काय होतं मला माहीत नाही, म्हणून मी इथला कचरा उचलला त्या गल्लीत टाकला. रोगराई फक्त तिथंच पोचणार आहे का, नाही, रोगराई तुम्हाला पण पोचणार आहे. मला पाणी पुरवठा 24 तास आला पाहिजे, बाकीचं काही झालं बघणार नाही, जसं तुम्हाला कळेल बाकी ठिकाणी तुमच्या नळं तोडले जातील. इंटरडिपेंडन्स. कारण पृथ्वी एक आहे, समाज एक आहे, नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड आहे, डिमांड खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहे. याच्यामध्ये जर आपल्याला प्रोग्रेस करायचा असेल तर इंटरडिपेंडन्सी ज्याला म्हणतो ती आपण मान्य केली पाहिजे आणि त्या दृष्टीने कलेक्टिव्हली आणि इंडिव्हिज्युअली प्रयत्न केले पाहिजेत. सक्सेस करायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून तू केलं पाहिजे. आणि म्हणून सक्सेस करण्यासाठी ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस मी माझ्या नोट्स याला शेअर करणार नाही, मी सांगणार नाही ट्रिक, ही तुमच्यात कॉम्पिटिशन नाही आहे. कॉम्पिटिशन इज अगेन्स्ट युअर सेल्फ. तुमची जगाशी कॉम्पिटिशन आहे, इथल्या वेगळ्या प्लॅनेटची कॉम्पिटिशन आहे. ती जर तुम्ही मान्य केली तर तुमचा प्रोग्रेस जास्त होऊ शकतो. आणि म्हणून ज्ञान जसं शेअर करतो, नॉलेज तसं वाढतं असं जे म्हणतो, ते लपवल्याने वाढत नाही, शेअर केल्याने वाढतं, कारण त्याच्यावर डिबेट होऊ शकतं. तसंच ब्रेन जेवढा वापराल तेवढा जास्त प्रोग्रेस होतो, विकसित होतो. तर त्याचा वापर करा, फक्त ते गुजून ठेवू नका. शोपीस नाही आहे, हे शोपीस नाही आहे. त्याचा वापर करण्यासाठी आणि त्याचा योग्य वापर करा. ही जर विचारसरणी आपल्या विनिंग, लुजिंग हा शब्दच असला नाही पाहिजे आपल्याला. कारण आपण भीतीच्या कारणामुळं, भीतीपोटी डिसिजन घेत नाही. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, जीवनामध्ये आपल्याला शिकवलं काय पाहिजे, डिसिजन मेकिंग. कारण आपल्याला ॲबिलिटी तयार करायची आहे. हे डिसिजन मेकिंग कपॅसिटी आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे. आणि ही जर डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी झाली नाही, तुम्हाला 100% मार्क भेटले तरी त्याचा काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. म्हणून UPSC सारख्या, सिव्हिल सारख्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा मोठ्या ज्या असतात त्याच्यामध्ये काय तपासलं जातं, नॉलेज फक्त प्रिलिम परीक्षेला तपासलं जातं. ती पास झालं तर याचा अर्थ गृहीत धरायचा तुम्हाला सफिशियंट नॉलेज आहे. मेन्स आणि इंटरव्ह्यूला ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात, उत्तर तपासले जातात, त्यावेळेस तुमची ॲबिलिटी टू टेक डिसिजन ही तपासली जाते. कारण तुम्हाला समाजाच्या वतीनं, शासनाच्या वतीनं काही निर्णय क्विक फास्ट घ्यायचे असतात, कमी इन्फॉर्मेशन असेल तरी घ्यायचे असतात, त्या क्रायसिसला घ्यायचे असतात. म्हणून ॲबिलिटी टू मेक डिसिजन्स आणि इम्प्लिमेंट डिसिजन ही बघितली जाते. जीवनामध्येही आपण माणूस म्हणून प्रोग्रेस करायचा असेल तर ॲबिलिटी टू मेक डिसिजन्स आणि इम्प्लिमेंट डिसिजन्स ही आपली कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. ती जर आपण वाढवली नाही तर आपल्याला शिकलेलं म्हणता येणार नाही, आपल्याला लिटरेट म्हणता येईल. मग आपण लिटरेट आहोत सगळे आहोत, 136 कोटीपैकी 90% जास्त लोक आपण लिटरेट आहोत. पण एज्युकेटेड आहोत का, याचं उत्तर डेफिनेटली नाही आहे. म्हणून बी एज्युकेटेड. आणि ज्यावेळी एज्युकेटेड म्हणतो तर डिसिजन मेकिंग ही एज्युकेटेड असते, थिंकिंग प्रोसेसची असते, की त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील, माझ्यावरती काय होतील, कुटुंबावरती काय होतील, समाजावरती काय होते, याचा विचार केला जातो. म्हणून ती डिसिजन मेकिंग ॲबिलिटी तुम्हाला डेव्हलप करायची आहे. ती तुमच्या मुलामध्ये, माझ्यामध्ये, कुटुंबामध्ये रुजवायची आहे. आणि म्हणून ती जर करायची असेल तर थिंकिंग प्रोसेसवरती फोकस करावा लागेल. जोपर्यंत थिंकिंग प्रोसेसवरती आपण फोकस करणार नाही तोपर्यंत आपला प्रोग्रेस त्या दृष्टीने होणार नाही. तर परीक्षा आली, परीक्षा दिली, पास झालो, UPSC झाली, IAS झालो, IPS झालो, मी कलेक्टर राहिलो, काम केलं, रिटायर झालो, काय इम्पॅक्ट केला. असं गृहीत धरा
की आज तुम्ही इथं बसलेला आहात आणि मी म्हणजे कोणताही एक व्यक्ती, तुमच्या या शहरामध्ये एक व्यक्ती कोणी असेल, तो मृत्यू पावला. गृहीत धरा की तुम्ही स्वतः, मी कोणीतरी मृत्यू पावलो आणि मला किंवा त्या व्यक्तीला क्रिमेटोरियममध्ये जी काय आपली राईट्स आहेत ते करण्यासाठी नेलं. 100, 200, 500, 1000 व्यक्ती आल्या, क्रिमेटोरियम झालं. आता विचार करा, क्रिमेटोरियमवरून घरी येताना, वापस जाताना जे कोणी व्यक्ती आलेले असतील, आर्टिस्ट असतील, मित्र असतील, आपले सहकारी असतील, ते तुमच्याबद्दल काय बोलतात. मी समजा मृत्यू पावलेला माणूस आहे, माझ्यावरती प्रक्रिया झालेली आहे, मला बरीड केलं आहे किंवा जाळलं आहे, जे काय आहे, आणि त्यावेळेस मी विचार करतो एक थर्ड पर्सन माझ्याबद्दल काय हे बोलत असतील. चांगलं बोलतायत, वाईट बोलतायत, योग्य बोलतायत, अयोग्य बोलतायत. तर त्यावेळेसचा जर मी विचार केला की माझ्याबद्दल काहीतरी यांनी चांगलं काम केलं, ह्या 2 गोष्टी चांगल्या केल्या, हा व्यक्ती चांगला होता, हे जर बोललं तर यू हॅव डन समथिंग गुड. नाही तर ठीक होता, चांगला होता व्यक्ती, एवढं गेलं तेवढं. जस्ट इमॅजिन की ॲट द एंड ऑफ युअर लाईफ व्हॉट हॅव यू कॉन्ट्रीब्युटेड टू दिस अर्थ. आली होती त्याच्यापेक्षा जास्त आपण वाढवलं, आले होते त्याच्यावर प्लास्टिक मी केलं, घाण केली, गेलो. हे माझं रेसिड्यू राहायला पाहिजेत का? की मी काहीतरी 4 गोष्टी चांगलं करण्याचा प्रयत्न केला, 2 मध्ये सक्सेस झालो, 2 फेलियर झालो, याचा विचार करायचा. म्हणून माझं सक्सेस आणि फेलियर हे माझ्या मृत्यूच्या वेळेस किती माणसं येतील याच्यावर तुम्ही काउंट करत नाही, मात्र त्याचा इम्पॅक्ट माझ्या ज्यावेळेस मी जगत होतो त्यावेळेस मी 4 माणसाचं काहीतरी भलं केलं का, आणि कुणाचं वाईट अवॉइड केलं का, वाईट करणं, याचा जर विचार केला आणि त्याचं जर उत्तर पॉझिटिव्ह असेल तर डेफिनेटली तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं असं मला वाटतं. आणि म्हणून आज जगामधले सर्वात मोठे प्रॉब्लेम हे ग्लोबल प्रॉब्लेम्स किंवा ग्लोबल कॉमन्स म्हणतो त्या प्रकारे आहेत. ते आपण क्रिएट केलेलं आहे. सोल्युशनसुद्धा आपल्यालाच शोधायचे आहेत. दुसरा देश, दुसरं प्लॅनेट येऊन शोधणारा नाही आहे. म्हणून मुलांना, आपल्या पालकांना, आपल्या पाल्यांना सांगताना आपण नेहमी म्हणतो की तुला पुढं काय बनायचं आहे. मला वाटतं मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त हा मी सांगतोय की प्रत्येकजण म्हणतो तुला काय पुढं व्हायचं आहे, डॉक्टर, इंजिनियर, IAS, पॉलिटिशियन वगैरे वगैरे वगैरे. हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. प्रश्न हा विचारायला पाहिजे, व्हॉट वुड यू कॉन्ट्रीब्यूट. तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत कोणत्याही क्षेत्रात, ते कॉन्ट्रीब्यूट करा. तुम्ही काय होणार, द मोमेंट काय होणार याचा अर्थ तुम्ही सेल्फिश, तुमच्यासाठी स्वतःसाठी काय करणार हा त्याचा अर्थ होतो. तुम्ही कॉन्ट्रीब्यूट काय करणार म्हणजे नेमकं काय करणार आहेत, पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह काय करणार आहेत, कोणत्या क्षेत्रात काम करणार आहेत, तुम्हाला हा करायचं का ते बघा. आणि म्हणून माझ्यावरती ज्यावेळेस तुम्ही असा बरेच जण प्रश्न विचारताना मला अनेक वेळेस विचारलं की तुम्ही IAS व्हायचं त्याच्याविषयी ठरवलं होतं का तुम्ही असं करायचं. नाही, सिम्पल, मी तेवढा ज्ञानी नव्हतो, आजही तेवढा ज्ञानी नाही आहे. मी फक्त विद्यार्थी आहे. त्यावेळेस मला एक नोकरी पाहिजे होती, नोकरी शोधात मी होतो. त्याच्यामधलं बेस्ट पॉसिबल नोकरी कोणती तर हे मला सांगण्यात आलं होतं, म्हणून मी तो प्रयत्न केला. बेस्ट पॉसिबल नोकरी कोणती, कलेक्टर. का? कारण IAS म्हणलं कोणी ओळखत नाही. अजूनही बऱ्याच जण IAS म्हणलं कळत नाही, त्याला ISI म्हणतात बऱ्याच वेळेस. कलेक्टर म्हणलं का, लाल दिव्याची गाडी, आता ती पण नाही आहे. का कलेक्टर का, जिल्ह्याचा मालक. ॲक्च्युली तो जिल्ह्याचा सेवक असतो. आपल्या संकल्पना किती चांगल्या आहेत बघा, जिल्ह्याचा मालक, प्रधानमंत्री का प्रधान सेवक. कलेक्टर म्हणजे मालक का सेवक, पब्लिक सर्वंट और पब्लिक मास्टर. वी आर पब्लिक सर्वंट्स, वी आर सिव्हिल सर्वंट्स. कलेक्टर व्हायचं का, पॉवरफुल, सगळ्या सोयीसुविधा पाहिजे ते करू शकतो. नोकरी गेल्यावर कळते की काही करता येत नाही, खूप लिमिटेशन्स आहेत, कारण तुम्ही सेवक आहात. आणि दॅट्स व्हॉट डेमोक्रेसी इज. त्यावेळेस ठरवलं नव्हतं, नोकरी पाहिजे होती, चांगल्या पगाराची होतं, स्टेटस होतं, म्हणून हा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात नाही झालं, दुसऱ्या प्रयत्नात नाही झालं, तिसऱ्या प्रयत्न इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, नाही झालं, शेवटच्या प्रयत्नात झालो. मग मला बरेच जण विचारतात की असा काय फरक केला की पहिल्या याच्यामध्ये काय 20 तास अभ्यास करत होता आणि चौथ्या याच्यामध्ये काय 24 तास अभ्यास करत होता का. आणि बरेच जण तुम्हाला ॲडवाईस देतील की मी 18 तास अभ्यास करत होतो. जे कोणी असं उत्तर देतील ना त्याच्याकडे एक शब्दांनी परत विचारायला जाऊ नका किती तास अभ्यास करत होते, कारण 18 तास अभ्यास करणं ह्युमनली पॉसिबल नाही आहे.
कारण माणसाची कॉन्सन्ट्रेशन करण्याची कपॅसिटी ॲट वन गो 45 मिनिट्सची आहे. ॲट वन गो फक्त 45 मिनिट्स व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करू शकतो. 10-12 तास गॅपने आपण करू शकतो अभ्यास. अभ्यास किती तास करता? कुणी सांगेल की एका चॅप्टरसाठी मी 10 पुस्तकं वाचले असतील. बाबा रिसर्च कर, UPSC कशाला करतोय? PhD कर त्याच्यावरती, काही अडचण नाही. लेक्चरर हो, काही प्रॉब्लेम नाही. गुड नोबल जॉब. दॅट इज नॉट युजफुल फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. जे युजफुल आहे, जे आवश्यक आहे ते करा. म्हणून मी किती तास अभ्यास केला, किती पुस्तकं वाचल्या, नोट्स काढले का, क्लास जॉईन केले का, BA करायचं का, BSc करायची, इंजिनिअरिंग करायचं का, मेडिकल करायचं, काही ह्या प्रश्नाला काही अर्थ नाही. का? कारण सिव्हिल सर्व्हिसेस करण्यासाठी एकच क्रायटेरिया, तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे. त्यासाठी तुम्ही क्वालिफाय परीक्षा देऊ शकत नाही. मग ग्रॅज्युएट कोणत्या फील्डमध्ये व्हा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मार्क्स भेटवले पाहिजेत. जेवढी काय परीक्षा असेल त्याच्यातले एवढे टक्के मार्क भेटले, पहिला 20मध्ये जे तेवढे मार्क्स भेटले की तुम्ही ते परीक्षा पास होता. म्हणून तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर ते मार्क्स भेटवण्यासाठी करा, अभ्यास करण्यासाठी नव्हे. कारण जगामध्ये खूप मोठे इंटेलेक्च्युअल आहेत, पण ते UPSC होतीलच असं नाही, जे UPSC होतील ते चांगले इंटेलेक्च्युअल होतील असं नाही आहे. मग तुम्हाला ज्या उद्देशाने करायचं आहे त्या उद्देशानं करा. की तुम्हाला जर करायचं आहे तर मला मार्क्स भेटवायचे, तर मार्क्स भेटवण्यासाठी मला बेस्ट आन्सर लिहावं लागतील. बेस्ट आन्सर लिहिण्यासाठी मला बेस्ट रायटिंग स्किल्स पाहिजेत आणि बेस्ट नॉलेज पाहिजे. त्या दृष्टीने अभ्यास करा. उलटा प्रवास करण्यापेक्षा आपण म्हणतो की पुस्तक वाचू, मग नोट्स काढू, मग परीक्षा गेल्या उत्तर लिहू, चुकीचं आहे. तुम्ही अगोदर विचार करा परीक्षा गेला काय लिहायचं आहे ते, मग त्या दृष्टीने अभ्यास करा अगोदरपासूनच. मग मी तेच केलं. पहिले 3 अटेम्प्ट अभ्यास केला, पुस्तक नोट्स काढले, पास झालो. मग विचार केला याच्यात तिथं त्रुटी राहिली, मग दुसऱ्या अटेम्प्टला थोडी इम्प्रूव्ह केली, परत थोडे मार्क्स वाढले, परत तिसऱ्या अटेम्प्टला आणखी थोडे वाढले, पण सिलेक्शनच होत नाही. मग थोडा विचार केला, मग म्हटलं की MPSC देऊ, त्याला 4 वर्ष लागले. मग मध्ये लेक्चरशिप केली, आणि ज्यावेळेस मी लेक्चर झालो त्यावेळेस माझ्याकडे पेपर तपासायला आले. ग्रॅज्युएट लेवलला मी पॉलिटिकल सायन्स शिकवायचं मुंबईमध्ये एका कॉलेजला. आणि ज्यावेळेस मी पेपर तपासायला आलो माझ्या लक्षात आलं की याला मी मार्क याला 10 पैकी 8 देतोय, एकाला 5 देतोय. काय याने हे लिहिलं नाही, त्याने ते केलं नाही, ह्याने व्यवस्थित केलं नाही. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझा अभ्यासाचा प्रॉब्लेम नाही, माझ्या लिखाणाचा प्रॉब्लेम आहे. कारण मी ज्यावेळेस असेस करताना बघतो की हे इनकम्प्लीट आहे, त्यावेळेस लक्षात आलं की माझेसुद्धा उत्तर इनकम्प्लीट होते. नॉलेजची मला जास्त गरज नव्हती, इन्फॉर्मेशन भरपूर होती. मग 4थ्या अटेम्प्टला ॲक्च्युली मी अभ्यास कमी केला, पण आवश्यक ते मॉडिफिकेशन माझ्या उत्तरात केलं, पर्यायानं माझं सिलेक्शन झालं. म्हणून तुम्हाला जर कोणता गोल अचीव करायचा असेल तर गोल डिसाईड करा अगोदर, आणि गोल अचीव करण्यासाठी काय काय करावं लागतं त्या स्टेप्स घेऊन त्याप्रमाणे करा. रादर दॅन चालत चालत जाऊन पुढं गोल अचीव करण्यापेक्षा. आता तुमच्याकडं कार आहे, रोड आहे, पेट्रोल भरपूर भरलेलं आहे, ड्रायव्हिंग स्किल पण चांगल्या आहेत, फक्त ड्रायव्हिंगच करत चाललाय, कुठं जायचंच माहीत नाही. काय करणार? ड्राईव्ह करणार, इकडं तिकडं करणार, एक दिवशी चुकून गपची बसणार, काहीच होणार नाही. उलटं घ्या. गोल माहिती आहे मला, तिथं जायचं आहे, कुठं? दिल्लीला जायचं आहे, रोडच नाही. रोड आहे तर गाडीच नाही आहे, गाडी आहे तर पेट्रोलच नाही आहे, सगळं आहे पण ड्रायव्हिंग स्किलच नाही आहे. जाणार आहे का? नाही. म्हणून तुम्हाला गोल पण लागेल, रस्ता पण लागेल, एंड पण लागेल, माध्यम पण लागेल. म्हणून तुमचा गोल निश्चित करा. गोल करण्यासाठी मार्ग शोधा, आणि परत म्हणतो योग्य मार्ग, शॉर्टकट नव्हे. कारण शॉर्टकटचे रिझल्ट फक्त शॉर्ट टाइम सेट राहतात, परमनंट राहत नाहीत. तर योग्य मार्ग शोधा, त्या योग्य मार्गाच्या माध्यमातून ते चाला, योग्य पद्धतीने चाला, गोल निश्चित अचीव होईल. फेलियरचा विचार करू नका. कारण बरेच जण अभ्यास करायचो. आताच माझा एक मित्र आला, तो आमच्याबरोबर अभ्यास करायचा, तो आमच्याबरोबर नाही आहे, पण तो सक्सेसफुल बिझनेस पर्सन आहे. माणूस कधीच फेल नसतो. कदाचित तो एका क्षेत्रात फेल होईल, दुसऱ्यात सक्सेस होईल. आयडेंटिफाय तुम्हाला हे करायचं आहे की तुम्ही कोणत्या क्षेत्रात चांगलं काम करू शकता आणि कुठं कॉन्ट्रीब्यूट करू शकता. आणि म्हणून गोल निश्चित केल्यानंतर, कारण गोल निश्चित करायला 1 दिवसाचं ना 1 मिनिटाचं काम नाही आहे. इट रिक्वायर्स लॉट ऑफ थिंकिंग. स्वतः थिंक करा, आईवडिलांना विचारा, शिक्षकांना विचारा, मित्राबरोबर चर्चा करा. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं इन्क्लिनेशन काय, तुमच्या कलागुण काय, ते आयडेंटिफाय न त्या दृष्टिकोनातून ज्याच्यातून तुम्हाला निखळ आनंद भेटेल ते क्षेत्र चूज करा. मला त्याच्यामध्ये आनंद आला पाहिजे, वाटला पाहिजे. मला काम करताना मला बर्डन वाटत नाही.
मी तर 24 तासापैकी 20 तास जरी काम करायचं मला कधीही कंटाळा येत नाही. का? मला त्याचा आनंद भेटतो. आय एन्जॉय वर्किंग. पण कोणतं? लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा जे मला आनंद भेटतो तसं ऑफिसमध्ये बसून मला काम करण्याचा आनंद भेटत नाही. दॅट इज मला वाटतं, म्हणून मी त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि कदाचित त्याच्यामुळंच मला जे काही करता येऊ शकलं, जेवढं काही करता येऊ शकलं ते करतो. खूप काही करायचं आहे, फक्त ते एकट्याने होत नाही. त्याला टीम बिल्डिंग लागते, इन्स्पायर करावं लागतं. टीम मिळून इन्स्पायर करून पुढं कलेक्टिव्हली एफर्ट करावं लागतात. आणि म्हणून सेट द गोल and walk towards it in a right manner with a right pace. No power on earth can prevent you from achieving your goal. ते करण्यासाठी फक्त आणि फक्त एकच गोष्ट तुम्हाला अडू शकते, ते म्हणजे तुमचे विचार आणि विचाराच्या आड येणारे तुमचे आचरण. ह्या जर दोन गोष्टी आणि त्या 100% नव्हे 200% तुमच्या हातात आहेत. तुम्हाला जी गोष्ट अचीव करायची, विनर म्हणून व्हायचं आहे, तर स्टार्ट बिहेविंग लाईक अ विनर. म्हणून नेहमी आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू इट डिफरंटली. माझं म्हणणं त्याच्या पुढचं आहे. ॲज अ विनर यू नीड टू डू द थिंग डिफरंटली, बट ऑल्सो डू डिफरंट थिंग्स. दॅट इज अ ग्रेटनेस. मला वाटतं या पॉझिटिव्ह नोटवरती आपण सर्वांनी विचार करायला सुरुवात करा आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. यस, तुमचं आहे. या भावनेनं सर्वजण विचार करायला सुरुवात करा. आणि फक्त शेवटचा मंत्र एवढाच आहे, एक साधी फिलॉसॉफी आहे. कारण काय होतं, तुम्ही बिल गेट्सचं नाव ऐकलं असेल, सगळ्यांचं ऐकलेलं आहे. तो खूप मोठा स्पीकर नाही आहे. तो स्टेजवर आला की असा हा हू असं काही होत नाही. परंतु तो बोलल्यानंतर कमीत कमी 8-10 दिवस लोक विचार करत बसतात. तुम्ही आज घरी गेल्यानंतर एक प्रॅक्टिस चालू करा. झोपताना अर्धा तास आणि उठल्यावर अर्धा तास, फक्त 10 मिनटं. मला झोपताना बेडवर पडल्यानंतर 10 मिनटं आणि सकाळी उठल्या उठल्या 10 मिनटं, फक्त एवढे 20 मिनटं स्वतःसाठी द्या. तुम्ही म्हणाल की आम्ही दररोज सगळा वेळच माझ्यासाठी देतात. स्वतःला विचारा, दिवसातल्या 24 तासापैकी खरोखर स्वतःला वेळ किती देता? 99% लोक स्वतःला वेळ देत नाहीत, 10 मिनटंही देत नाहीत स्वतःला. फक्त स्वतःला उठल्या उठल्या 10 मिनटं, संध्याकाळी झोपताना बेडवर पडल्यानंतर 10 मिनटं, सकाळी उठल्या उठल्या हा विचार करायचा की मला दिवसभरात काय काय काम करायचे आहेत. लिस्ट इट डाऊन, 1 2 3 4 10. संध्याकाळी बेडवर पडल्यानंतर परत तोच प्रश्न विचारला, मला जे कामं करायचे होते त्याच्यापैकी मी किती केले? 10 पैकी 5 केले, 4 केले, 2 केले, 1 केलं, 0 केलं. गॅप असेल, गॅप कमी करा. ज्या दिवशी तुम्ही सकाळी डिसाईड केलेले कामं 10, संध्याकाळी 10 कंप्लीट केलेले असेल, तो तुमच्या कामाच्या दिवसांना परफेक्ट दिवस असेल. तो अजून माझ्या जीवनामध्ये अजून आलेला नाही आहे. हे फक्त कामाचं झालं. तुम्हाला आणि मला जे अचीव करायचं आहे पुढं, आपण सर्वांना मिळून जे करायचं आहे पुढं, ते फक्त कामाचं नाही आहे. कारण जॉब सर्वजण करतात. तुम्ही तुमचा जॉब करता, मी माझा करतो, ते त्यांचा करतात. रोहनने म्हटलं असतं की जॉब आहे, मला आणायचं आहे यांना, झालं, आणलं आणि गेलं, हा झाला जॉब. तुमची माणूस म्हणून भूमिका काय हे समजून घ्या. मनुष्य प्राणी म्हणून तुमची भूमिका काय हे समजून घ्या. म्हणून फक्त तुमचं आयुष्य जॉबसाठी वाहून जाऊ देऊ नका, वायाला जाऊ देऊ नका. तुमचं आयुष्य हे तुमची भूमिका काय याच्यासाठी देऊन टाका, देणगी करा. जसं मला माझ्या जॉबचा पार्ट नाही आज तुमच्यासमोर येणं, तुमच्याशी बोलणं, जॉबचा पार्ट नाही आहे का? नाही आहे. पण ॲज अ पब्लिक सर्वंट, ॲज अ सिव्हिल सर्वंट, ॲज अ ह्युमन बिईंग मला असं वाटतं की माझ्याकडून 1 तास बोलल्यानं, अर्धा तास बोलल्यानं 4 लोक जर प्रेरित होऊन चांगलं काम करणार असतील तर ती माझी भूमिका पाहिजे. म्हणून भूमिका पार काढण्याचा प्रयत्न करा. ही तुम्ही आणि मी जर करू शकलो तर हा समाज खूप चांगला समाज होईल. हा देश जगाला सर्वात चांगला देश होईल. आपल्याला खूप चांगलं कल्चर आहे. फ्युचर आपल्यावरती अवलंबून आहे.
आता फ्युचर चांगलं करायचं, डार्क करायचं का ब्राईट करायचं हे तुमच्या आणि माझ्यावरती अवलंबून आहे. मला वाटतं आपण त्या ब्राईटनेसकडे प्रयत्न करूयात. त्यासाठी माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढे डेफिनेटली मी करेल. त्याची आपली सर्वांची साथ हवी एवढी अपेक्षा करतो. आणि मी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद म्हणतो. जय हिंद, नमस्कार. एक मिनिट, आपण प्लीज आपल्या जागेवर बसून राहा. कार्यक्रम संपलेला नाही आहे. प्लीज आपल्या जागेवर बसून जा सगळेजण. सर आहेत स्टेजवर अजूनही. आणि प्लीज आपण इथे काही प्रश्न जे बोलवले होते त्यापैकी पहिला प्रश्न आहे सतीश जाधव यांचा प्रश्न आहे की सर, मी नुकतीच 12वीची परीक्षा दिलेली आहे आणि पुढे मला UPSCची तयारी करायची आहे. त्या दृष्टीने मी आतापासूनच काय स्ट्रॅटजी माझी असायला हवी, हा प्रश्न आहे सतीश जाधव यांचा. हा प्रश्न खूप जण विचारतात मला. अनेक मेल्स पण येतात, व्हॉट्सअप येतात. आणि एक कॉमन प्रश्न असतो. मला लिटरली 5वीच्या मुलाच्या वडिलांनी विचारलं होतं की त्याला IAS व्हायचं, आतापासून कशी तयारी करू. तर मुळामध्ये आपण खूप चुकीच्या दृष्टीने जातोय. हे तुमचं ड्रीम मुलावरती का लादताय? मुलाचं बाळपण आहे ते एन्जॉय तर करू द्या. त्याला ग्रो करा. ज्यावेळेस ग्रो करण्याची गोष्ट म्हणजे ते फिजिकली आलं, मेंटली आलं, इमोशनली आलं. 12वी नंतर किंवा 10वी नंतर काय करायचे याच्यापेक्षा तुम्हाला जीवनामध्ये काय व्हायचे अगोदर ठरवा. IAS व्हायची चांगली गोष्ट आहे, पण IAS हा गोल नाही आहे. मी प्लस सांगतो, IAS हे फक्त माध्यम आहे. IAS जर तुम्हाला स्टेटससाठी व्हायचं असेल तर प्लीज होऊ नका. IAS जर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी व्हायचं असेल तर बिलकुल होऊ नका. तुम्हाला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं समाजामध्ये, पब्लिक सर्वंट म्हणून समाजाचं काहीतरी भलं करायचं तर IAS कॅन बी वन ऑफ द ऑप्शन्स. आणि चांगला ऑप्शन आहे तो. मग ते जर डोक्यात असेल तर येस, ग्रॅज्युएशनसाठी जी बेस्ट पॉसिबल डिग्री आहे तुमच्या कॅपॅसिटीनुसार, तुमच्या लायकिंगनुसार, मग ते इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, कॉमर्स असेल, BA असेल, आर्किटेक्चर असेल, डिझाईन असेल, व्हॉटएव्हर तुमच्या लायकीची ती डिग्री चांगल्या पद्धतीनं का. आणि ते करत असताना एक्स्ट्रा वाचन, न्यूजपेपर असतील, मॅगझिन असतील, डिबेट्स असतील, काही पुस्तक असतील, याचं वाचन चालू ठेवा. पण हे करण्याच्या अगोदर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस जर करायचं असेल तर त्यांचे क्वेश्चन पेपर अगोदर घ्या, त्याचा सिलेबस अगोदर घ्या. तो क्वेश्चन पेपर सिलेबस वाचा आणि त्या अनुषंगाने मी ग्रॅज्युएशन शिवाय काय करू शकतो. कारण ग्रॅज्युएशनमधला एक ऑप्शनल तुम्हाला तिथं घेता येतो, त्याच्यामुळे त्याची तयारी तुम्ही ग्रॅज्युएशन करताना करालच. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी करायच्यात त्या तुम्ही एक्स्ट्रा वाचनातून करायच्यात. पण सर्वात महत्त्वाचं माझ्या दृष्टिकोनातून, जर तुम्हाला IAS व्हायचं असेल, लीडर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल तर डेव्हलप युअर कॅरेक्टर हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुमचं कॅरेक्टर तुम्ही डेव्हलप करा. तुमचं कल्चर, मी जे मागं म्हटलं, हॅबिट्स, नेचर, आणि नेचर अल्टिमेटली लिड्स टू कॅरेक्टर, कल्चर. ते कॅरेक्टर डेव्हलप करा की जे कॅरेक्टरमधून कॉन्ट्रीब्युशन करण्याची वृत्ती आणि त्यासाठी झगडण्याचा प्रयत्न करण्याची वृत्ती ही जर तयार ठेवली, मग तुम्ही 12वीपासून तयार करता का ग्रॅज्युएशन झाल्यानंतर करता हे जास्त महत्त्वाचं राहत नाही. आणि म्हणून तुम्हाला जो गोल सेट करायचा आहे, राईट टाईम आहे. 10वी 12वी हा गुड टाईम टू सेट द गोल. पण गोल चेंज होत राहतील ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. त्या गोलच्या अनुषंगानं पहिला ह्युमन बिईंग आणि ॲज अ कॅरेक्टर म्हणून तयार व्हा. अल्टिमेटली बाकीचे तुमचे गोल अचीव होतील त्या दृष्टिकोनातून तयार करा. पण फक्त मी परीक्षा पास होणार आणि IAS होणार असं नव्हे. माणसाला पैशाची आवश्यकता आहे, पगार आवश्यकता आहे, म्हणून मी काम करतो हे सत्य. पण फक्त पगारासाठी काम करणं किंवा पैशासाठी काम करणं योग्य नाही. मग आपल्यामध्ये आणि जनावरांमध्ये काही फरक नाही आहे, काहीच फरक नाही आहे. तर आपल्याला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे या दृष्टिकोनातून जो गोल ठेवाल त्या दृष्टिकोनातून कॅरेक्टर बिल्डिंग त्या अनुषंगाने करा आणि ते कॅरेक्टर तुमच्या डे टू डे लाईफमध्ये उतरवा. ऑटोमॅटिक तुम्हाला सक्सेस भेटेल. थँक्यू सर, अतिशय सुंदर उत्तर आपण दिलं. यानंतर एक पुढचा असा प्रश्न आहे. तसं तर प्रश्न भरपूर आले आहेत सर, पण आम्ही कंपाईल केले काही प्रश्न. प्रश्न असा आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना प्लॅन B ला किती महत्त्व असायला हवं. ज्यावेळेस आपण प्लॅन B ची गोष्ट करतो त्यावेळेस आपला प्लॅन A नसतो हे मी मानतो. कारण प्लॅनिंग करतानाच आपण की 2-3 ऑप्शन जर ठेवले
तर याचा अर्थ वी आर नॉट कॉन्फिडंट की आपला पहिला जो काही XYZ प्लॅन आहे तो अचीव करू. याचा अर्थ असा होतो की यू आर नॉट फर्म. याचा अर्थ असा की तुमची थिंकिंगमध्ये विकनेस आहे, तुमच्या गोलमध्ये विकनेस आहे. कोणीतरी सांगतंय म्हणून करायचं, काहीतरी प्रलोभन आहे म्हणून करायचं. जसं माझ्या बाबतीत सांगतो मी IAS व्हायचं हे मला माहीत नव्हतं. माझ्या भावाने सांगितलं की तुला कलेक्टर व्हायचं, काही माहीत नव्हतं. मी 10वीपर्यंत आपल्या जिल्हा परिषद शाळेत होतो, शेतीत जायचं, काम करायचं, शाळा करायची, जे काय नॉर्मल मुलं करतात तेच मी केलेलं. भावाने सांगितलं की बाबा करायचं आहे, हो करू. मग त्यांनी सांगितलं 11-12 सायन्स करायचं, हो केलं. मग BA करायचं, केलं. याच्यात माझं काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही. जे काही डिसिजन आहेत भावाचे आहेत आणि मी आज जे आहे ते भावामुळेच आहे हेही मान्य करतो. मूळ मुद्दा असा आहे, ही झाली एक वे ऑफ थिंकिंग. मी जर वेगळ्या पद्धतीने हुशार केला असता तर 12वी नंतर मी BA का करावं? UPSC होण्यासाठी BS केलं पाहिजे असं कुठं लिहिलेलं आहे का? डॉक्टर होऊ नये करता येतं कारण क्रायटेरिया ग्रॅज्युएशन आहे. इंजिनियर होऊ नये करता येतं. समजा असं गृहीत धरा की माझं UPSC झालं नसतं तर एक तर शेती करावी लागली असते ना, तर मास्तर होऊन राहावं लागलं असतं. म्हणजे मास्तरला वाईट ह्यातून बोलत नाही आहे, कारण मी लेक्चरर मला आवडतं. आज सुद्धा जर मला सेकंड ऑप्शन दिला तर डेफिनेट लेक्चरशिप हा विचार करतो, कारण तिथं लर्निंग खूप आहे, कॉन्ट्रीब्युशन खूप करता येतं. सगळेच कोणतंही फील्ड हे नोबल फील्ड असतं. एक खालचं एक वरचं असं नव्हे. परंतु मी माझ्या दृष्टिकोनाच्या वेळेस बघतो मी जिथं जास्त इम्पॅक्ट करू शकतो, कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. IAS वन ऑफ द फील्ड. म्हणून असाच मी प्लॅन A, प्लॅन B म्हणून मी सांगितलं पहिला अटेम्प्ट प्रिलिम पास, मेन्स फेल. दुसरा अटेम्प्ट प्रिलिम पास, मेन्स फेल. तिसरा अटेम्प्ट प्रिलिम पास, मेन्स पास. इंटरव्ह्यू दिला, नो सिलेक्शन. 99 2000 वर्ष हे. 97ला अटेम्प्ट, 96ला ग्रॅज्युएट झालो. ओव्हर कॉन्फिडंट, मी काही करू शकतो. 97 मेन्स फेल, 98 मेन्स फेल, 99 नो सिलेक्शन. मग म्हटलं यार आता 3 वर्ष झाले, MA पण झालं, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, भावावरती किती दिवस बटन ठेवायचं. प्लॅन B. काय प्लॅन B? MPSC करा. UPSC होत नाही ना, IAS. डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर नाही डेप्युटी कलेक्टर, नाही तहसीलदार, नाही तलाठी. मी 2000च्या परीक्षा फॉर्म भरला. 2001ला प्रिलिम झाली, 2002ला मेन्स झाली, 2003ला इंटरव्ह्यू झाले. जून 2003ला फायनल रिझल्ट आला, सिलेक्शन झालं. अकाउंट्स अँड फायनान्स क्लास 2. किती वर्ष गेले? 2001, 2, 3, 4 वर्ष. काय झालं? अकाउंट्स अँड फायनान्स क्लास 2. ग्रेट, आपली लायकीच आहे ती. प्लॅन B. पुढं काय? इन बिटवीन MPSCचा, कारण म्हटलं आता जोपर्यंत नोकरी भेटत नाही तोपर्यंत गॅरंटी तर पाहिजे. जसं काय म्हणजे शेवटचा अटेम्प्ट नाही जा, म्हणजे भीती काय होती, शेवटचा अटेम्प्ट फेल झालं तर काय. मग 2001 MPSC दिले, 2001 किंवा 2चा परत अर्ज आला, तो भरला, त्याची प्रिलिमच फेल. 2003ला रिझल्ट लागला. म्हणून इन बिटवीन मी MA झाल्यानंतर नेटची परीक्षा असते आपली लेक्चरशिप होण्यासाठी, ती दिली. ते नेट JRF झालं. JRF म्हणजे रिसर्च फेलोशिप. मग मी रिसर्च चालू केला पुणे विद्यापीठात, PhD. का? डबल पर्पज होता. एक PhD करता येईल, एंगेज राहता येईल, दुसरा JRF भेटेल 5000 रुपये महिना, सेल्फ डिपेंडंट. ते चालू केलं. मग मध्ये एक लेक्चरशिपची ॲड आली, म्हणून लेक्चरशिप केली 2002-03ला. शेवटी 2003ला रिझल्ट लागला, हा क्लास 2 झालो. इकडं लेक्चरशिप होती. आता पुढे UPSC करायची का नाही करायची? करायची तर नोकरी धरून करायची का नोकरी सोडून करायची? पगार जो काय 8000 कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती लेक्चरशिप, बरेच काही असतील त्यांना बरेच वाईट. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर लेक्चरशिपची पहिली बॅच आमची होती. 8000 रुपये महिन्याला तासिका. CHB नंतर त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे क्लॉक आवर बेसिस, CHB म्हणतात त्याला, तो एक प्रकार आला. मग 2003ला निर्णय घेतला की नाही, मला UPSCच करायची आहे, हे क्लास 2 वगैरे मी काही करू शकत नाही. आता काही ना काही म्हणलं, काही नाही पडलं तर कमीत कमी पगार तर 2 वेळेचं जेवण तर भेटणार आहे. म्हणून 2003 जूनला ते नोकरी सोडली, ते रिसर्च सोडला, अभ्यासाला लागलो. जो लेक्चर म्हणून अनुभव आला उत्तर लिहिण्याचा तो घेतला, पुढचा अटेम्प्ट दिला, सक्सेस झालो. का सांगायला तुम्हाला? प्लॅन B काय असतो तर कलेक्टरपासून तुम्हाला तलाठ्यापर्यंत नेतो.
माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुमच्यामध्ये जर कन्व्हिक्शन असेल आणि तुमच्यामध्ये तेवढं प्रयत्न करण्याची कॅपॅसिटी असेल तर जीवनाचा फक्त एकच गोल ठेवला पाहिजे आणि त्या गोलवरती चाललं पाहिजे. तर आणि तरच ती मजा येते, ते चॅलेंज येतं आणि तरच तुम्ही करता. द मोमेंट तुम्हाला ऑप्शन असला की तो सक्सेस होत नाही. उदाहरण सांगतो, आपल्या ऑनलाईन पेमेंट सिस्टम सुरू केली कुठेही. आता मी कॉर्पोरेशनला असताना कंप्लेन, नागरिकांच्या कंप्लेन हे करण्यासाठी खूप लोकांच्या असतात. पाणी येत नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, ड्रेनेज नाही, गार्डन स्वच्छ नाही वगैरे वगैरे नेहमीच येतात, कुणी बघत नाही. म्हणून मी ॲप तयार केलं. ॲपवरती खूप कंप्लेन यायला लागल्या, त्या सॉल्व पण व्हायला लागल्या, पण काही होत नव्हत्या. काही लोकांनी म्हटलं की नाही, मग मॅन्युअल पण चालू ठेवा, पण मॅन्युअलच्या होत नव्हत्या. बिल्डिंग परमिशन, बऱ्याच जणांना इथं बिल्डर जर कोणी असतील, आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असतील, त्यांना अनुभव असेल. बिल्डिंग परमिशन घ्यायचं म्हणजे भव्य दिव्य काम करावं लागतं असं कोण वाटतं. मग नवी मुंबईला आम्ही चालू केलं की ऑनलाईन परमिशन द्यायचं आणि बिल्डरना, आर्किटेक्टला सांगितलं की तुम्ही कोणत्याही परिस्थिती माझ्या ऑफिसलाच यायचं नाही. त्यांना आश्चर्य वाटलं, असं का म्हणताय? म्हणजे तुमचं ऑफिसला काय काम आहे? तुमचं परमिशन पाहिजे, ऑनलाईन अप्लाय करा, मी ऑनलाईन रिजेक्ट किंवा ॲक्सेप्ट करतो. तुम्हाला पहिल्या 25 डॉक्युमेंट लावा, तर मी फक्त 7च मागतोय आता. नाही म्हणजे दोन्ही ऑप्शन ठेवा. ज्या दिवशीपर्यंत मी दोन्ही ऑप्शन ठेवले, एकही ॲप्लिकेशन मला ऑनलाईन आलं नाही. आणि ज्या दिवशी मी ऑफलाईन बंद केलं, 100% ॲप्लिकेशन माझे ऑनलाईन सुरू झाले. ऑप्शन ठेवला की काम होत नाही. कारण हा ऑप्शन, हा नाही तो, तो नाही तो, त्याच्या नाही त्याच्या पुढचं. काही नाही झालं तर घरी बसून तर खाईल मी. BA काही नाही झालं तर BAला ॲडमिशन घ्यायचं. मला आठवतं, माझ्या शाळेमध्ये विद्यार्थी जिल्हा परिषद असताना त्यावेळेस एक ट्रेंड होता की 10वीची परीक्षा पास होण्यासाठी एक पर्टिक्युलर सेंटर निवडायची, तो कॉपी चालायच्या. त्या सेंटर घेण्यासाठी धडपड करायची, तिथं जायचं, ते सेंटर घेतलं की कॉपीने पास व्हायचं. 10वी नंतर DED करायचं. DEDला नंबर लागला की 100% गॅरंटी. मग DEDला जसं नंबर लागला की ती संस्थावाले काही डोनेशन मागायचे. मग डोनेशनला पैसा नसेल तर मग मुलगी शोधायची, त्याचं लग्नाची गॅरंटी घेते, हुंडा त्याच्यात टाकायचा. शक्य झालं तर तिला पण DEDला टाकायचं, लग्न करायचं आणि सुखी संसार. माझं हे सूत्र मी बीड जिल्ह्यातलं स्वतः बघितलेलं आहे. बाकीच्या जिल्ह्यातलं मला माहीत नाही, पण बाय अँड लार्ज अशी परिस्थिती असते. प्लॅन B, प्लॅन C, प्लॅन D, प्लॅन E, याला प्लॅन कसं म्हणणार तुम्ही? त्याच्यामुळं प्लॅन A, प्लॅन B याच्यावरती विश्वास ठेवू नका. प्लॅन असेल तर तो एकच असू शकतो, तो तुमचा गोल सक्सेस किंवा फेल्युअर. डिसाईड सक्सेस पाहिजे का फेल्युअर पाहिजे. प्लॅन B म्हटलं की फेल्युअर ठेवा. सक्सेस पाहिजे असेल तर फक्त सक्सेस हा गोल ठेवा आणि काम करा. यश निश्चित तुमचं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मित्रांनो. आणखी 1-2 प्रश्न आहेत सर, बट त्यापूर्वी एकच घेऊ. एकच घेतो मी. पण त्यापूर्वी एक सूचना आपल्या सगळ्यांना देतो की आपण मघापासून, म्हणजे काही लोक तर सर 4:30 वाजेपासून या ठिकाणी बसले आहेत आणि आपण अतिशय शिस्तीत हा कार्यक्रम या ठिकाणी, या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात, आनंद घेत आहात. सर जे काही ज्ञान सांगत आहेत, त्यांचे अनुभव सांगत आहेत, ते आपण अतिशय मग्नतेने ग्रहण करत आहात, हे मी स्वतः अनुभवलं या ठिकाणी. त्यामुळे खरंच आपलं सगळ्यांचं कौतुक. आता असंच आपल्याला शिस्तीचं प्रदर्शन निघताना दाखवायचं. जेव्हा हा कार्यक्रम संपेल, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल. ज्यावेळी होईल त्यानंतर मात्र सांगितल्याप्रमाणे 3 दरवाजातून रांगेने आपल्याला बाहेर पडायचं आहे. गाड्या घेऊन जाताना देखील आपल्या गाड्यांमुळे रस्त्यांमध्ये वाहतुकीची कोंडी होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. आणि तितकं मला आपल्या सगळ्यांकडनं आज अपेक्षित आहे असं वर्तन. तर त्याआधी राहिलेला सर जो 2 प्रश्न आहेत त्याला कंपाईल करून विचारतो. एक असा प्रश्न आहे की मराठी तरुण जे आहेत ते जरा थोडे नैराश्यामध्ये आहे. कोरोनाचा काळ होता, सध्या नोकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे, जरा विदारक चित्र आहे समाजामध्ये आणि बऱ्याच मराठी तरुणांना इंग्लिशची भीती वाटते, इंग्लिश फोबिया असतो. अशा वेळी त्यांनी प्रिलियम्सचा अभ्यास करताना किंवा MPSCचा UPSCचा अभ्यास करताना काय काळजी घ्यायला हवी, कसं प्रिपरेशन करायला हवं? 2 प्रश्न विचारले. एक लँग्वेजचा इश्यू आहे आणि दुसरा नोकऱ्याचा विषय आहे. मला वाटतं लँग्वेज मीन्स ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे भाषा हा मेसेंजर आहे. म्हणजे एक मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, आता मी मराठीत बोलतो आहे, तर मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच एक माध्यम आहे, बाकीचे माध्यम आहे. बोलणं, लँग्वेज हा एक माध्यम आहे. ती मराठी आहे का हिंदी आहे का इंग्लिश आहे का उर्दू आहे का जर्मन आहे ही काउंट करत नाही.
काउंट काय करतं, तुमचा मेसेज ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तो योग्य पद्धतीनं कंप्लीट पोहोचतो की नाही हे बघायचं आहे. मग तर परीक्षा कोणत्याही माध्यमातून द्या, इट डझंट मॅटर. मराठीतून द्या, इंग्लिशमधून द्या, पुस्तकं मराठीतून वाचा, हिंदीतून वाचा, डझंट मॅटर. मॅटर काय करतं, तुम्हाला जे कम्युनिकेट करायचं आहे समोरच्या व्यक्तीला तो मेसेज कम्प्लिटली आणि करेक्टली पोहोचतो की नाही हे मॅटर करतं आहे. त्यावरती भर द्या. मग त्याच्यामध्ये या भाषेत तुम्ही कम्युनिकेट इफेक्टिव्हली करू शकता. मी परत बोलतोय, तुम्हाला बोलताच आलं पाहिजे असं नाही. इफेक्टिव्हली कम्युनिकेशन म्हणजे काय, जे तुम्हाला सांगायचं आहे ते तिथपर्यंत पोहोचतं की नाही आणि तशाच फॉर्ममध्ये पोहोचतं की नाही हे महत्त्वाचं आहे. म्हणून ज्याच्यामध्ये तुम्हाला हे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करता येईल त्या भाषेवरती अभ्यास करा, त्या भाषेतून लिहा, त्या भाषेतून बोला. त्याच्यामुळं लँग्वेज हा बॅरियर नाही. आणि सिव्हिल सर्व्हिसेसचं नाही येते, कारण मराठी माध्यम आहे, हिंदीचं आहे, आपल्या ज्या शेड्यूल लँग्वेज सगळ्यामध्ये आपल्याला भाषा देता, उत्तर देता येतं, इंटरव्ह्यू देता येतात, प्रिलिम देता येतात, त्याच्यानंतर मेन्स देता येते. त्याच्यामुळे तो इश्यूच नाही आहे. इश्यू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. मग ते रिटर्नमधलं असेल तर रिटर्नमध्ये, तोंडी असेल तर तोंडीमध्ये, बोलताना असेल तर बोलण्याच्या माध्यमातून असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इव्हन घरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की मला तुला काय बोलायचं तुला समजत नाही. म्हणजेच काय, तुमचं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होत नाही. मी काय सांगतो तुला कळतच नाही. म्हणजेच काय, फॉल्ट त्यांचा नाही, फॉल्ट तुमचा आहे. तुमचं कम्युनिकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही, मेसेज पोहोचला नाही, म्हणून त्या दृष्टीने ती रिॲक्शन येते. इमॅजिन करा, उत्तराच्या बाबतीत तेच होतं आहे. तुम्हाला जे लिहायचं आहे आणि जे लिहिता आणि जे प्रश्नातून उत्तर अपेक्षित आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही तर अर्थातच तुम्हाला मार्क कमी पडणार आहेत. मग ते रिटर्नमध्ये असतील नाही ते इंटरव्ह्यूमध्ये असतील. म्हणून ज्या भाषेमध्ये तुम्ही इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करा शकाल ती भाषा अडॉप्ट करा, त्याच्यातून अभ्यास करा, त्याच्यातून बोला, त्याच्यातून लिहा. राहिला प्रश्न नोकऱ्याचा, तर मी आता सांगितलं की नोकरी करणं म्हणजे नेमकं काय. परत जॉब, 2 वेळेचं जेवण भेटण्यासाठी पगार, तर पगार किंवा पैसे मिनिमम रिक्वायरमेंट जीवन जगण्यासाठी तुम्ही कशातून करू शकता, शेतीतून करू शकता. जसं मी आता बोलतो, काही लोक तर मला आठवतंय रोहन बरोबर बोलत असताना की त्यांनी म्हटलं की हे लाईव्ह करायचं का. म्हणलं लाईव्ह कशाला करायचं, नाही म्हणे बाकी लोकांना ऐकायचं. म्हणलं ठीक आहे, मग लाईव्ह करायचं तर माझ्या फेसबुक चॅनलवर करणार, पेजवरती करणार, कशावरती करणार. तर मग तुमच्या नावाच्या भरपूर फेसबुक आहेत. म्हणलं किती आहेत, म्हणे 50-60 आहेत. आता मला माहीत नाही, कारण मी पेज एकच काढलेलं आहे, फेसबुकचं पेज एकच आहे माझं. यूट्यूबवर 50-60 आहेत, माझ्या नावावरती भरपूर आहेत. मग त्याच्यावरती चालवतात, माझ्या भाषणं क्लिप टाकतात, त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज येतात, त्यातून पैसे कमवतात. पैसे कमवायचेत ना तुम्हाला, जॉब पाहिजे, तुकाराम मुंडेच्या नावाने एक यूट्यूब चॅनल करा किंवा कोणता ग्रेट व्यक्ती असेल त्याच्या नावाने करा, भाषणं छापा, ॲडव्हर्टाईज येईल, पैसे भेटतील. हा तुमचा गोल आहे का. नोकरी कशासाठी करायची तुम्हाला. मी असं म्हणत नाही नोकरी करू नका, सर्व्हिस करा, जॉब नका करू. तुम्ही तलाठी व्हा, तुम्ही शिक्षक व्हा, तुम्ही IAS म्हणा, तुम्ही नगरसेवक म्हणा, तुम्ही राष्ट्रपती म्हणा, तुम्ही उद्योजक बना, पण पूर्णपणे भूमिका पार पाडा, नोकरी करू नका. त्याच्यामुळे नोकऱ्या कमी आहेत हे बोलणं मला पटत नाही. का पटत नाही. येस, तुम्हाला काय होतं, तुम्ही आता झाले, तुमचं घर बसलं, तुम्हाला पगार भेटतो, ब्ला ब्ला ब्ला. येस, मी ज्यावेळेस तुमच्या दशेत होतो त्यावेळेस मी हाच विचार करायचो, अगोदर नोकरी पाहिजे. बेसिक मिनिमम गरजा भागवण्यासाठी तुम्हाला पैसे पाहिजेत हे मान्य, हे कोणी डिनाय करत नाही. पण नोकरी त्याच्यावरती पर्याय नाही आहे. ते त्यावेळेस कळलं असं कदाचित मी वेगळ्या पद्धतीने गेलो असतो. म्हणून मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे विजन जे आहे, हे विजन अगोदर डिसाईड करा की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला करायचं काय नेमकं. माझा गोल हा पैसे कमवणं असू शकतो, काही वाईट नाही, चांगल्या पद्धतीने पैसे कमवा, बिलियनर बना. पैसे कमवायचेत ना, लखपती बनू नका, करोडपती बनू नका, बिलियनर, जगातला सर्वात श्रीमंत माणसापैकी मी एक आहे पहिल्या 10 मध्ये बना. निश्चित चांगला गोल आहे, योग्य मार्गाने. पैसे कमवण्यासाठी 1000, 2000, 50,000 नोकरीच्या पाठीमागे लागतात. स्वप्न बघायचे तर काहीतरी माणसाने मोठे बघितले पाहिजेत. 50,000 नोकरीसाठी 10 वर्ष घालायचं, काय लॉजिक काय. UPSC वाले मला विचारतात 5 अटेम्प्ट द्यायचे का 7 द्यायचे. मी तर म्हणतो 2 दिले पाहिजे, आम्ही 4 दिले, चूक केली का. प्लॅन बी, तो जर प्लॅन A ठेवला असता तर कदाचित पहिलाच अटेम्प्ट चांगल्या पद्धतीने अजून दिला असता.
त्याच्यामुळे पैशासाठी नोकरी करू नका. आज विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशन ॲज अ पॉवरफुल टूल घरामध्ये बसून तुम्ही लाखो करोड रुपये कमवू शकता. त्याच्यामुळे तुमचा उदरनिर्वाह डेफिनेटली त्याच्यावर चालू शकतो. बी क्रिएटिव्ह, काहीतरी क्रिएटिव्ह करा. बी कॉन्ट्रीब्युटर, उद्योजक बना, पॉलिटिशियन बना, लिडरशिप करा, इन्स्पायर करा, कॉन्ट्रीब्यूट, ज्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटेल ते करा. नोकरी करा तर ती रोल म्हणून करायचं. तलाठी करायचं तर असं ठरवलं मी तलाठी म्हणून काम करतोय तर गावामधलं सगळे लँड रेकॉर्ड एवढ्या अच्छा चांगल्या प्रमाणे करेल की भारताने त्याचं मॉडेल अडॉप्ट केलं पाहिजे. दिस इज व्हॉट युअर रोल शुड बी. नाही तर आला 7-12ची एंट्री घेतली, 12 लावलं, 12च्या ऐवजी याचं किंवा त्याचं नाव लावलं, यासाठी नोकरी नका करू. उद्योजक म्हणा, अंतरप्रेन्योर, इनोव्हेटिव्हनेस. नाही तर आपण इंजिनिअरिंग करतो. आता इंजिनिअरिंगचा मुळातच अर्थ की यू हॅव टू क्रिएट समथिंग, इंजिनियर समथिंग. क्रिएट काहीच करत नाही. मी इंजिनियर झालो. माझ्याकडे मी बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यू घेतो आमच्या वेगळ्या यासाठी. कम्प्युटर सायन्समध्ये विचारलं त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय नाही. कम्प्युटर सायन्समध्ये ME झालेलं आहे. काय शिकला? काहीच नाही. लागलं वडिलांनी सांगितलं, इंजिनिअरिंग केली, मास्टर केली, आता नोकरी पाहिजे. अरे BE इलेक्ट्रिकल केलं आहे, BE कम्प्युटर सायन्स केलं आहे आणि डेटा एंट्री ऑपरेटरची नोकरी मागतो. काय लॉजिक आहे? वेस्टेज ऑफ टाईम, एनर्जी, मनी. समवेअर द चॉईसेस हॅव गॉन रॉंग. त्याच्यामुळे नोकरी किंवा धंदा किंवा इंडस्ट्री हा विचार करू नका. थिंक तुमच्या ॲट द एंड ऑफ लाईफ तुम्हाला काय तुमच्या जीवनापासून पाहिजे आणि जे पाहिजे त्या दृष्टीने मग पाठीमागे या. गोल सेट करून पाठीमागे या आणि मग ते जे करणं आवश्यक आहे त्या स्टेप्स घेत चाला. मग ती नोकरी असेल, जॉब असेल, इंडस्ट्रियलिस्ट व्हायचं असेल, शेतकरी व्हायचं असेल, डू व्हॉट एव्हर इट इज. बी हॅपी, मेक अदर्स हॅपी. ॲट द एंड ऑफ द डे यू शुड बी सॅटिस्फाईड. इफ यू आर वॉकिंग ऑन दिस पाथ, हा क्वेश्चनच तुमच्या समोर येणार नाही. थँक्यू. थँक्यू सर. आपण स्टेजवरच थांबाल ना? वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय प्रेरणाताई देशभ्रतार या ठिकाणी आहेत. त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो आणि आयोजकांच्या वतीनं श्री अभिजित भामकर त्यांचं या मंचावर स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच श्री रोहन भामकर यांनाही मी मंचावर आमंत्रित करतो. आपण कृपया आपल्या जागेवर बसून राहावं सर्वांनी. कार्यक्रम अजून संपलेला नाही आहे. माननीय जिल्हाधिकारी यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण मंचावर. यानंतर श्री संकेत विनोद कावडे BSc ॲनिमेशन या विद्यार्थ्याने सरांचा एक पोर्ट्रेट काढलेला आहे. त्याला ते गिफ्ट करायची इच्छा आहे. संकेतला मी मंचावर येऊन सरांना गिफ्ट करण्याची विनंती करतो. यावरून सरांची लोकप्रियता कळते आपल्याला. तर या कार्यक्रमासाठी ज्या सगळ्यांनी सहकार्य केलं त्यामध्ये कार्यक्रमाचे मुख्य आयोजक फॅब सिग्नेचरचे संस्थापक श्री रोहन भामकर, अभिजित भामकर, तसेच इतर ज्या लोकांनी सहकार्य केलं श्री मनोज परघन सर, JSM अकॅडमी, श्री पराग राऊत सर, प्रिझम अकॅडमी, श्री सचिन प्रजापती सर, स्पेम अकॅडमी, त्यासोबतच ही जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली वुमन्स एज्युकेशन सोसायटी यांचे, तसेच वर्धा पोलीस, वर्धा नगर परिषद प्रशासन, वर्धा जिल्हा प्रशासन या सर्वांचं आम्ही आयोजकांच्या वतीने आभार मानतो. तसेच सरांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी वर्धेकरांच्या वतीने सरांचे खूप खूप आभार मानतो. मॅडमने देखील कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. मॅडमचे देखील आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार. आणि कार्यक्रमाचं सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. तर सगळेजण आपल्या जागेवर उभे राहतील आणि राष्ट्रगीत संपल्यानंतर देखील सगळेजण रांगेने गेटने बाहेर पडतील.